संकटाच चोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावलं तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ धावली तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ धावली तुमच्यासारख्यांसाठी राज ठाकरे हे नाव असेल फक्त. गुड इव्हनिंग सर्वांना. बघा, सर्वांना तर मेसेज ऐकला असं आजचा सब्जेक्ट काय आहे. तर आज BTP आहे, बिगनर ट्रेनिंग प्रोग्राम. तर पटापट बघा, तुमच्या टीम मध्ये जर जे लोक डिस्ट्रीब्युटर्स असतील, नवीन जुने कोणते डिस्ट्रीब्युटर्स असतील, त्यांनी हा प्रोग्राम जर अटेंड केला तर मार्च महिन्यामध्ये तुम्हाला माहिती असेल, मार्च महिना हा व्यापारी लोकांसाठी कसा असतो, सर्वात जास्त इन्कम देणारा असतो. लोक काय करतात, सगळी वसुली करतात, है की नाही. तर आपण सनेज मध्ये आहोत, तर आपण सनेजचा बिझनेस चालू केलेला आहे. तर मला गॅरंटी आहे की आजचं जर ट्रेनिंग तुम्ही प्रॉपर पद्धतीनं समजून घेतलं, स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहायच्या नादात पडू नका, समजून घ्या, भाषा समजून घ्या, शब्द समजून घ्या, त्याच्यातला अर्थ समजून घ्या. जर तुम्ही आजचं ट्रेनिंग प्रॉपर समजून घेतलं आणि त्याच्यावर जर ऍक्शन केली तर मला गॅरंटी आहे का आजच्या ट्रेनिंग मधून ह्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे आजपर्यंतचं तुमचं जे काही पेमेंट असेल ते रेकॉर्ड ब्रेक होणार आहे ना, हायेस्ट पे आउट होऊ शकतात. कोणी नवीन डिस्ट्रीब्युटर असेल तर ह्याच महिन्यामध्ये ते प्राईम सिल्वर होतील. जर कोणी सिल्वर असतील तर मला गॅरंटी ते LDP पण घेतील. मग फटाफट बघा, टीम मधील लोकांना कॉल करा आणि मीटिंग अटेंड करायला लावा. ठीक आहे, कारण की आता मित्रांनो पार्ट खूप मोठा आहे. लक्षात, BTP आहे म्हणजे सगळ्याच गोष्टी कव्हर करायच्या आहे. थोडं स्पीडला मॅच करा, थोडेसे काम बाजूला ठेवा. ज्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित डिस्टर्बन्स होणार नाही अशा ठिकाणी बसा. रेंज आहे का नाही बघा. ऐन पॉइंट्स यायचा शेवटच्या क्षणाला आणि तुमचं नेट गायब व्हायचं. दिवसभर तुम्ही युट्यूब वगैरे काहीतरी इंस्टा काहीतरी चालवलेलं असेल तर होऊ शकतात 19 रुपये. जर 1 GB तुम्ही डाटा लो आता जर घेतला तर ते 19 रुपये तुमच्या आयुष्याला कलाटणे देणार आहे. असं नाहीतर महत्वाचा वेळ आहे ना आणि तुमचा डाटा संपून जाणार. तर मला सांगायचंय, तर प्रॉपर डाटा तुम्ही चेक करा, रेंज चेक करा, व्यवस्थित बसा, एका ठिकाणी बसा आणि हे 1 तास तुम्ही फक्त कॉन्सन्ट्रेट करा. तन मन धनाने बसा आणि तुम्हाला डिस्टर्बन्स होणार नाही याची काळजी घ्या. ओके, असं समजा का आपण हॉलमध्ये बसलेलो आहोत आणि हॉलमध्ये बसूनच आपण ट्रेनिंग घेतोय. की मित्रांनो सुरुवात आहे, तुम्ही बघितलं असं आज 5 तारीख आहे, पूर्ण महिन्याचं आता सुरुवात होते आणि बऱ्याच जणांनी मागच्या महिन्यामध्ये चांगले पेआउट्स घेतले, काहींनी सुरुवात घेतली, काहीचं कमी आलं, काहीचं जास्त झालं. ज्या ज्या लोकांनी एकदम हायेस्ट पेआउट घेतले त्यांच्या लाईफमध्ये पहिल्यांदाच पेआउट आलं, या सर्वांचं अभिनंदन त्या ठिकाणी. आणि मित्रांनो आज मला जी संधी भेटली ESI बिझनेस क्लासमध्ये, तर माझाही परिचय सर्वांना आहे तरी मी सांगतोय. नाव देवीदास मस्के, मी प्रॉपर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. माझं संभाजीनगरमध्ये कोपरगाव तालुक्यातून येण्याचं एक पर्पज होतं, ते म्हणजे शिक्षण घेतलं. मला शिक्षक व्हायचं होतं, शिक्षक झालो, डिग्र्या घेतल्या. परिस्थिती एवढी गरिबीची होती का नाईट जॉब करून मी माझं पूर्ण शिक्षण केलं. 13 वर्ष मी रात्रपाळीचं जॉब केलेलं आहे हॉस्पिटलला आणि दिवसा क्लासेस घेतलेले आहे. BEd झाल्यावर कळालं शाळेवर लागायला पैसे लागतात, फुल टाइम करिअर म्हणून क्लासेस घेतले. क्लासेस 22 वर्ष चालवल्यानंतर कोरोना काळात माझे क्लासेस बंद झाले आणि अतिशय मोठी बेकारी आली मित्रांनो. परिवाराची जबाबदारी आली होती, आई वडिलांना आजार होता, मला पण डायबिटीस क्लिअर झालेली होती, मिसेसला समस्या होत्या, अशा अनेक आजार होते या ठिकाणी. आणि अशा याच्यामध्ये 11 लाखाचं कर्ज होतं माझ्यावर, 8.5 लाख रुपये हात उसने देणं होतं, 2.5 लाख रुपये मुलांची फीस होती. अशा परिस्थितीमध्ये काही कळत नव्हतं की डिसिजन काय घ्यावा, गावाकडे जावा का शहरात राहावा. पण अशाच वेळेस मी युट्यूबला आपलं फेसबुकला एक पोस्ट बघितली आणि त्या ठिकाणी मी मॅडमला कनेक्ट झालो
आणि तुम्हाला कोणी ना कोणी जॉईन केलं असेल, मला कोणीच नाही. मी फेसबुकवरनं गेलो होतो. माझ्या स्वप्नांनी, माझी गरज, माझ्या मिसेसचे आजार यांनी मला ओढलं होतं आणि गेल्यानंतर सगळ्या गोष्टी चेक केल्याय. सर्वात अगोदर मला आवडलं या ठिकाणचं एज्युकेशन सिस्टम. कारण की मला अशा अनेक प्रोडक्टचे दावे करणाऱ्या कंपन्या भेटलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी माझा डायरेक्ट सेलिंगवरला विश्वास उडालेला होता. पण ज्या ठिकाणी मी महागुरु डॉक्टर अशोक तोडमल सर यांचं ESCSI एज्युकेशन सिस्टम इथली सगळ्या गोष्टी बघितल्या आणि कारण की एज्युकेशन खूप मोठं मॅटर आहे मित्रांनो. मी 19 वर्ष शिकलो, B.Ed पर्यंत, M.Com पर्यंत आणि त्यानंतर मला कळलं की शाळेवर पैसे लागतात. म्हणजे 19 वर्ष शिकल्यावर मला जर शाळेवर जॉब लागला असता तर आजच्या काळामध्ये ₹1,00,000 पगार असतात, पण तो भेटला नाही. मग 19 वर्ष मी त्या ठिकाणी शिकलो. बघा, तुम्हाला कंपनीत लागायचं असेल तर ITI करावं लागतं, इंजिनिअरिंग करावं लागतं, मेडिकलचं एज्युकेशन आहे, हे की नाही? सगळ्या प्रकारचं एज्युकेशन आहे. त्यानंतर आपण एज्युकेशन घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपण प्रॅक्टिस करतो 2-3-4 वर्ष आणि नंतर जॉब करतो. आणि तो जॉब भेटतो आपल्याला 25, 30, 40, 50 हजार रुपयाचा. लोक 10-10 वर्ष, 5-5 वर्ष MPSC, UPSCची परीक्षा देतात आणि त्या ठिकाणी त्यांना नैराश्य येतात. पोलीस भरतीची या ठिकाणी क्लासेस लावतात, मिलिटरी भरतीचे क्लासेस लावतात, रेल्वे पोलीस भरतीचे क्लासेस लावतात आणि त्याचा रेशो जर बघितला तर हा 0.001 म्हणजे अतिशय कमी आहे. पण आपण एज्युकेशन घेतोय. मित्रांनो, डायरेक्ट सेलिंग हा जर बघितला, माझ्या आयुष्यामध्ये मी सगळ्या हारणारा लढाई खेळलो होतो आणि विश्वास उडाला होता एज्युकेशन सिस्टम स्वतःवरचा. पण या ठिकाणी मला या बिझनेसमध्ये आल्यानंतर जेव्हा मी एज्युकेशन सिस्टमला फॉलो करायला लागलो, मला कळलं मला जर सक्सेस व्हायचं असेल तर एज्युकेशन खूप गरजेचं आहे. मी ESCSI YouTube चॅनल म्हणा, डॉक्टर अशोक तोरमल सर यांचे स्पिरिच्युअलिटीचे चॅनल म्हणा, त्यानंतर आपले झूम मीटिंग्स म्हणा, आपल्या इन्स्टावर, फेसबुकवर जिथं मला शिकता येईल तिथं मी ऑफलाईन, ऑनलाईन सगळ्या मीटिंग करत गेलो आणि ज्या दिवशी माझं एज्युकेशन या ठिकाणी जवळजवळ म्हणजे आत्मविश्वास वाढला, तेव्हा माझं चेक होता 2.5 लाख रुपयाचा. मग विचार केला का जर सनेजमध्ये मी बघितलं, जेव्हा मी एंट्री करायच्या आधी अनेक लीडर्सचे पेमेंट बघितले. मी तुषार भोसले सर, सविता अवताडे मॅडम, या ठिकाणी गणेश लहारे सर घ्या, लाला तोरमल सर घ्या, विजय गोरे सर घ्या, असे अनेक लीडर, गिरीश गुरव सर घ्या, वैभव सर घ्या, असे सगळ्यांचे पेमेंट बघितले. जर हे लोक 5 ते 6 लाख रुपये महिना कमवतात आणि मी जर जॉबला लागायचं आहे मला, तर या ठिकाणी मला 19 वर्ष शिकावं लागलं, तर या लेवलचं पेमेंट घेण्यासाठी पण मला शिकावं लागणं. फक्त इथं फरक असा आहे का आपण प्रॅक्टिकल शिकता शिकता बी इन्कम करू शकतो. आणि म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला या व्यवसायामध्ये सक्सेस व्हायचं असेल, जर तुम्ही 2, 3, 4, 5, 1 वर्ष, 2 वर्षापासून या बिझनेसमध्ये असेल किंवा तुम्ही जस्ट बिझनेस चालू केलेला असेल, आता स्टार्टअप केलेला असेल, तर मला सांगायचंय, तर खरंच तुम्ही भाग्यवान आहात का तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन शिकावं लागतंय. पण या ठिकाणी ESCSI सिस्टम, एज्युकेशन सिस्टम ना तुमच्या घरामध्येच आज एज्युकेशन आणलेलं आहे. मित्रांनो, मार्केटमध्ये क्लासेस पण लावतो आपण, फिजिक्सवाला वगैरे वगैरे बाहेरचे क्लासेस आहे. लाखो रुपये फीस घेतल्या जाते आणि मग शिकवल्या जातात, ज्याच्यामध्ये काही गॅरंटी वॉरंटी नाही करिअरची. पण या ठिकाणी तुम्ही बघा, 100% शुअरिटी आहे. जर तुम्ही, आपले महागुरु म्हणतात, जर सरांना युट्यूबला 1,000 तास जर कोणी ऐकलं, जर ते करोडपती नाही झाले, तर सर म्हणतात मी हा बिझनेस सोडून देऊ शकतो. एवढा कॉन्फिडन्स देण्याचं कारण आहे मित्रांनो, का 1,000 तासामध्ये जर आपण शिकलो आणि जर हे अप्लाय केले तर ऍव्हरेजली तुम्ही महिन्याला 2 ते 3 लाख रुपये इन्कम घेऊ शकता तो. आणि आता तर या तुम्ही लकी याच्यासाठी आहात का जी स्कूल म्हणतो, बिझनेस स्कूल, जी शाळा आहे, जी आपण आपल्या मुलांना किंवा आपण पण शिकलोय, पण आज ही आपल्या घरात आहे, आपल्या मोबाईलमध्ये आहे, आपल्या टॅब, आपल्या लॅपटॉपवर, आपल्या पीसीवर आपण शिकू शकतो, आपल्या घरातून शिकू शकतोय. तर किती भाग्यवान आहे. म्हणून परत एकदा आपल्या ESCSI सिस्टमसाठी आणि महागुरु डॉक्टर अशोक तोरमल सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. मी तर स्वतःला भाग्यवान समजतो की मी या सिस्टमचा एक हिस्सा बनलेला आहे. मित्रांनो, माझ्या आयुष्यामध्ये 40 वर्षापर्यंत संघर्ष, काटकसर, ऍडजस्टमेंट होती. विश्वास उडाला होता माझा स्वतःवरचा, आता मी काही करू शकत नाही. पण या ठिकाणी या सिस्टमला सरेंडर झालो. कधी 11 लाखाचं कर्ज नील झालं कळलं पण नाही. 10 बाय 10 ची रूम घेऊ शकत नव्हतो. आज ज्या घरातून बोलतोय मी, जवळजवळ 1.25 करोड बजेट पर्यंत माझं फर्निचर सहित घर गेलेलं आहे. जी गाडी मी आज मेंटेन करतोय, गेल्या 4 वर्षापासून गाडी पण नील झाली, ती गाडी 27 लाखाची आहे. सोनं मिसेसला कधीच बघितलं नव्हतं. 13 वर्ष तिला बाजाराचं मंगळसूत्र होतं, आज 4-5 लाखाचं सोनं पण झालेलं आहे. त्यासोबतच आज फॉरेन टूर बघितल्या नव्हत्या, कमीत कमी मित्रांनो आज डबल सिंगापूर, मलेशिया अशा देशामध्ये फिरायला योग आलाय. 125 लोकांचा पण माझ्या ग्रुपमध्ये झालेला आहे.
म्हणजे एकट्याची अचिव्हमेंट नाही, माझीच कार नाही तर जवळजवळ 15 कार आहे आणि आता 3 कार ह्या महिन्यामध्ये येत आहेत, मार्च महिन्यामध्ये 3 कार. म्हणजे इथं सिस्टम लक्षात घ्या. मला सांगायचं काय, याच्या पाठीमागचं एकमेव कारण मी या ठिकाणी एज्युकेशन सिस्टमला सरेंडर झालो आणि ते जे काही नॉलेज आहे याला अप्लाय करायला लागलो, म्हणून माझ्या आयुष्यामध्ये वेळ आली. ओके. तर मित्रांनो, माझं ज्या वेळेस या बिझनेसला मी बघितलं, सगळे प्रोडक्ट बघितले, प्रोडक्टची क्वालिटी बघितली, प्रोडक्टची रेंज बघितली, जगातली नाही, भारतातली नाही तर जगातली एकमेव सनेज कंपनी आहे मित्रांनो, जी 250+ प्रोडक्टला घेऊन काम करते. आज मार्केटमध्ये नंबर 1 दावा करणाऱ्या कंपन्या 100 पेक्षा जास्त प्रोडक्ट नाही त्यांच्याकडे मित्रांनो. आज प्रोडक्टची क्वालिटी बघितली, जबरदस्त. आज त्या ठिकाणी म्हणजे क्वालिटी बी आहे, क्वांटिटी बी आहे, आवडणारे बी आणि परवडणारे बी आहे. आज जर बघितलं, सामान्यचे सामान्य माणूस पण वापरू शकतो आणि श्रीमंताचे श्रीमंत माणूस या ठिकाणी हे प्रोडक्ट वापरू शकतो. त्यासाठी आज भारतातली नाही तर जगातली एकमेव कंपनी मेडिसिन बेसमध्ये काम करते आपली कंपनी. सप्लिमेंट तर आहेच आहे, पण मेडिसिन बेसमध्ये कोणतीच कंपनी. म्हणून आपल्याकडे BMS डॉक्टर ऑनलाईन कन्सल्टिंगला असतात. त्यासोबतच आपलं स्वतःचं रिसर्च सेंटर आहे, स्वतःचं मॅन्युफॅक्चर आहे आणि त्यासोबत आपले हॉस्पिटल्स, पंचकर्म हॉस्पिटल्स आणि फ्री OPD पण चालतात. ओके. तर आता हे सगळं काही दिलेलं आहे, पण मला काय पाहिजे, मी ह्या बिझनेस मध्ये का आलो, मला प्रोडक्ट आवडले म्हणून आलो का? जर प्रोडक्ट तर नंबर 1 आहेच, पण त्या प्रोडक्टच्या पाठीमागं काय आहे मित्रांनो? प्रोडक्ट तर आवडले होते, मॅडमला रिझल्ट आला, पण त्याच्या पाठीमागं मला मॅडमने प्रश्न विचारला होता, सर तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये खूप संघर्ष केलाय, शिकले, पायी 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 गेले, बिगर चपलाचे गेले, सायकलवर आहे, कसे कसे शिकले, शिक्षण पूर्ण केलं. लोक पण तुम्हाला सक्सेस म्हणतात. एका खेड्यातून, एका म्हणजे कोपरगाव तालुक्यात असे छोटस खेड आहे, त्या खेड्यातून एक शहरामध्ये आला आणि शहरामध्ये आलेल्या व्यक्तीला काय म्हणतात लोक, सुधारले वा, परिस्थिती बदलली. आणि लोक पण म्हणायचे काय यार, खरंच गावातून बाहेर पडल्यावर परिस्थिती बदलली राव, चांगलं म्हणत होते. पण मॅडमने विचारलं, खरं सांगा, ज्या पद्धतीनं तुम्ही तुमचं लाईफस्टाईल मेंटेन करतात, तुमचे मुलं ज्या शाळेत जातात, ज्या क्लासेसला टाकतात, तुम्ही ज्या सोसायटीमध्ये, ज्या कॉलनीत, ज्या गावात राहतात, त्यानुसार येणाऱ्या इन्कम मध्ये समाधानी आहात का? उत्तर नाही होतं मित्रांनो, उत्तर नाही होतं. कारण की आजपर्यंत अशा अनेक, प्रत्येक वर्ष हे नाही पुढचं वर्ष चांगलं जाईल, हे नाही त्याच्या पुढचं, असं करत करत कधी 40 वर्ष झालं कळलंच नाही. आणि मग दुसरा प्रश्न होता की खरंच आज तुम्ही जे काम करतात ते किती दिवस करू शकतात? मित्रांनो, मी जे काम करतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत कंटिन्यू बोलत राहणं, बोलत राहणं, बोलत राहणं म्हणजे रक्त जाळणं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी जास्तीत जास्त 10 वर्ष काम करू शकत होते. मग मागच्या 30 वर्षात जे काही नाही झालं, 20 वर्षात, 22 वर्षात जे काही नाही झालं, येणाऱ्या 10 वर्षात होईल का? मला अजिबात नाही. 10 वर्षात उत्पन्न वजा खर्च जर काढला तर मित्रांनो -11 लाख कर्ज होतं. जर आपण कर्जच नाही तर आपण झिरो आहोत. जर आपल्याकडे बचत आहे तर आपण प्लस मध्ये आहोत. जर आपली बचतही नाही, आपल्यावर कर्ज आहे, तर आपण मायनस मध्ये आहोत. मग आज जर बघतात, आई वडिलांचं वय वाढलं आणि मुलं करिअरच्या उंबरठ्यावर आली, म्हणजे काय होतं, खर्च वाढतो. मग आता कशी बचत होणार? होणारच नाही. मग अशा कोणत्या गोष्टी आहे, तुम्हाला असं वाटतं की तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही जर मिळवल्या तर तुमची फॅमिली हॅप्पी होणार आणि तुम्ही रिलॅक्स होणार? मला तो प्रश्न ऐकल्यानंतर अचंबित वाटलं होतं. हा प्रश्न माझ्या चुलत्यांनी, माझ्या नातेवाईकांनी, माझ्या मित्रांनी कोणीच विचारला नव्हता. ज्या व्यक्तीनं विचारलं होतं त्याच्या पाठीमागचं काय, ज्या ठिकाणी मी जॉब केला होता नाईट जॉब, तिथं पण नाही विचारला. तर मित्रांनो, त्यावेळेस मी थोडा कन्फ्युज झालो. मॅडमनी सांगितलं होतं त्यांच्याबद्दल सेल्फ स्टोरी. मग म्हणलं, मॅडम सर्वात आधी माझं जर घर झालं ना, माझ्या आईचं स्वप्न आहे आणि माझ्या मुलांचं पण. माझ्या आईचं स्वप्न होतं तुझं घर झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी जरी मी गेले तरी माझा जीव कशातच अडकणार नाही. खूप मोठी गोष्ट होती माझी. दुसरी गोष्ट होती, ज्या मुलांच्या शिक्षणासाठी 2.5 लाख रुपये फीस बाकी होते, त्यांच्या शिक्षणाची तडजोड करायची होती. मी जे संघर्ष केला तो माझ्या मुलांनी नाही केला पाहिजे. दुसरी गोष्ट होती का, या जीवनामध्ये आपण आलोय आणि गेलोय. आज पैसे करोडो कमावणार, आपण घरदार घेणार, पण ज्या आईनं जन्म दिलाय, वडील तर 93 वर्षाचे असताना 2018ला गेले. जेव्हा गेले तेव्हा परिस्थिती खूप गरिबीची होती, पण त्या आईला का होईना आपण कारमध्ये बसायला पाहिजे. तर कार पाहिजे होती. हा सगळा बजेट, बँक बॅलन्स, मला कळलं होतं रात्री बेरात्री 24 आवर्स मध्ये जर आपल्याला काही अडचण आली, काही संकट आलं, तर तुम्हाला मित्र किती असू द्या, नातेवाईक किती असू द्या, काहीच उपयोग नाही जर तुमचा बँक बॅलन्स नसेल तर. एनी टाइम तुम्हाला जर काही समस्या आली तर तुम्हाला एकच गोष्ट वाचवणार आहे, ती म्हणजे तुमचा बँक बॅलन्स, लिक्विड कॅश.
कारण की माझ्या वडिलांच्या किडनॅप फेल झाल्यानंतर कोणीच नातेवाईक जवळ नव्हतं आलं आणि डायलिसिसला पैसे नाही म्हणून मी घाटीमध्ये घेऊन गेलो होतो आणि त्यावेळेस मला कळलं होतं पैशाचा पॉवर. अलग लक्षात. ज्यावेळेस माझे क्लासेस चांगले चालू होते तेव्हा मला एटीएम म्हणायचे मित्र, सगळेजण म्हणायचे. पण जेव्हा कळलं की याचे क्लासेस बंद झालेले, याची परिस्थिती, याच्यावर कर्ज आहे, त्यावेळेस सगळेजण पहिल्या फोनमध्ये कोणीच फोन उचलत नव्हतं आणि म्हणून मला कळलं की बँक बॅलन्स पाहिजे. असं सगळा बजेट आला होता मित्रांनो माझा 65 लाख रुपये 5 वर्षापूर्वी. 65 लाख रुपये. जर ह्या 65 लाख रुपये तुमच्याकडं पर्याय काय मॅडमने विचारला. नोकरी तर शक्य नाही. व्यवसायामध्ये 3-4 व्यवसाय करून बसलो, कर्जबाजारी झालो होतो. आणि जर आता टाकायचं आहे एवढं बचत करण्यासाठी तर लाख रुपये महिन्याला कमावण्यासाठी, नफा घेण्यासाठी करोडो रुपये लावून ते माझ्याकडे नव्हते. पर्याय काहीच नव्हता. आणि मॅडमनी सांगितलं जर सनेज हा एक पर्याय असेल तर 3 वर्षात जर या गोष्टी होत असेल. कोण बोलतंय? एक लेडीज बोलते. कोण बोलतंय? महागुरूंच्या अंडरमध्ये असे अनेक लोक करोडपती झालेले आहेत. 4 मर्सिडीज आलेल्या होत्या त्यावेळेस. हे सगळे लोक मोटरसायकलवर आलेले होते. हे प्रूव्ह आहे का सनेज मधून झालंय. मग जर समजा तुमचं 3 वर्षात झालं तर तुम्हाला कसं वाटेल. म्हटलं लय भारी वाटत. कारण मला माहिती आहे दुनिया सोडायच्या आधी ना मला कर्जबाजारी माझ्या फॅमिलीला सोडायचं नव्हतं. 50,000 रुपये मला देणं असायचं दर महिन्याला. जी मिसेस आहे ना टेलर काम करत होती घरातले घरात, ती जर जॉबला गेली तर तिला 4,500 रुपये एका हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं. 50,000 रुपये देणं आणि 4,500 रुपये काहीच गणित लागत नव्हतं. मग जर सनेज मधून होत असेल तर कसं वाटेल. म्हटलं लय भारी वाटेल. मग तुमची काय तयारी आहे. म्हणलं गेल्या 22 वर्षापासून डे नाईट जॉब करतोय मी आणि जर त्याच्यात नाही झालं, जर 3 वर्षात होत असेल तर मॅडम तुम्ही सांगा ती तयारी. तुम्ही म्हणले उपाशी राहा तरी उपाशी राहून काम करत. तुम्ही म्हणले उन्हामध्ये निघा घराच्या बाहेर तरी निघा. तुम्ही म्हणले पावसामध्ये निघा तरी निघा. तुम्ही म्हणलं थंडी आहे तर थंडीत पण घराच्या बाहेर पडायची वेळ आली तरी निघणार. काही पण करायची तयारी माझी. दिवस रात्र मेहनत करायची तयारी. ज्या गोष्टी मिळवल्यामुळं जर माझी फॅमिली आनंदात राहत असेल, माझे मुलं जर हॅप्पी होत असेल, माझे परिवार सुरक्षित राहत असेल, माझ्या आईचं स्वप्न जर पूर्ण होत असेल तर मॅडम माझी काही पण करायची तयारी आहे. मित्रांनो सर्वात महत्वाचा घटक आहे या बिझनेस मध्ये. प्रोडक्ट नंबर 1 आहे. सगळं काही चांगलं आहे. आज जगामध्ये आज अशी कंपनी नाहीये. पण मला काय पाहिजे हे जर मला माहित नसेल तर काहीच उपयोग होणार नाहीये. त्याला आपण घर करायचं बजेट करतोय, प्लॉट घ्यायचं बजेट करायचं, बर्थडे करायचंय, किती लोक जेवायला बोलवायचे त्याचं बजेट करतोय, लग्न मॉल हॉलमध्ये करायचं, लॉन्स मध्ये करायचंय, काय आहेर घ्यायचा काय काय म्हणजे सगळ्या गोष्टीचा, कार कोणती घ्यायची, मोटरसायकल कोणती घ्यायची, मोबाईल कसा घ्यायचा, याचा सगळ्यांचा बजेट असतो. पण हे जीवन एकदाच भेटलंय. या जीवनाचा कधी बजेट काढलेला नाही मित्रांनो. ही माझ्यासाठी शोकांतिका होती. आणि त्या ठिकाणी मला जो बजेट काढला ना माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. पायाखालची जमीन सरकलेली होती. अलग लक्षात. म्हणजे मी खूप स्वतःला धन्यवाद समजतोय. अलग लक्षात का माझा हा बजेट काढला गेला. एक्झिट कळलं तरी मला काय करायला पाहिजे आणि त्यावेळेस कळायला का माझ्याकडून होणार नाही मित्रांनो. जर मॅडम होतात तर सनेज म्हणून होत असेल तर काही पण करायची तयारी. आणि हेच एकमेव कारण आहे मित्रांनो. एकमेव कारण आहे माझ्या लाईफ मध्ये मी सक्सेस बनण्याचं एकमेव कारण काय आहे का माझा मॅडमनी Recording in progress. बजेट काढला होता. 65 लाख रुपये मला 3 वर्षात ते 5 वर्षात मॅडम म्हटल्या होत्या भेटलं तर काय. आणि सुरुवात झाली मित्रांनो. आणि शिकत गेलो. आज माझं 5.5 वर्षामध्ये 11 महिने तर जो 5-7 महिने तर मी उशीर आलेलो याच्यामध्ये. संजीव मॅडम वर्क करत होतात त्यांची प्रगती बघून मी आलो. तर मित्रांनो या 5.5 वर्षामध्ये 2,09 लाखाचं इन्कम झालंय. जो 11 लाखासाठी व्यक्ती आलेला होता ना, 11 लाख कर्ज नील करण्यासाठी आलेलो होतो ना मी मित्रांनो, डिसेंबर महिन्याचं एका महिन्याचं पेमेंट घेतलंय 11,58,000 रुपये. आणि या महिन्यात ते पण तुटून जाणार मित्रांनो. ही ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे ना, याला तुम्ही ना इझी घेऊ नका, सिरियस घ्या थोडस. हा फक्त डायरेक्ट सेलिंग मध्ये अनेक कंपन्या आहे. काही तुम्हाला अनुभव असा निगेटिव्ह पॉझिटिव्ह नो मॅटर्स. पण तुम्हाला भगवंतानी चॉईस केलेला आहे तुमच्या परिवाराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आणि तुम्ही खरंच भाग्यवान आहे की तुम्हाला सनेज सारखा प्लॅटफॉर्म कंपनी भेटली आणि ESI सारखं एज्युकेशन सिस्टम भेटले आणि आपल्याला महागुरु जे भेटले मेंटॉर डॉक्टर अशोक तोरमल सर.
खरंच तुम्ही लकी आहेत. मी तर लकी समजतोय राव स्वतःला. किती लोक इथं समजतात बरं का, लकी समजतात. येस, आम्ही खरंच सनेजचा हिस्सा आहोत. सनेजचे प्रोडक्ट, सनेजचे एज्युकेशन, ESI एज्युकेशन सिस्टम आणि आपले महागुरु, या तिन्ही गोष्टी. मार्केटमध्ये अनेक कंपन्या येतील आणि दावा करतील मित्रांनो सगळं काही भेटन, प्रोडक्ट पण भेटन, सगळं काही भेटन. पण मित्रांनो ESI सारखी एज्युकेशन सिस्टम नाही भेटणार. सगळं काही भेटन पण आपले महागुरु नाही भेटणार. आलं लक्षात? तर मित्रांनो तुमचं ही गोष्टी आहे का? नसन तर आता लिहा. नसन तर आता मीटिंग झाल्या झाल्या 5 मिनिटं बसा, परिवाराला घेऊन बसा, चर्चा करा, विचारा त्यांना काय पाहिजे तुम्हाला. लेडीज असेल तर मुलांसोबत मिस्टरला पण विचारा काय पाहिजे तुम्हाला. आजपर्यंत मी नाही बोलले पण आता मी विचारते तुम्हाला का काय पाहिजे तुम्हाला. येणाऱ्या 3 ते 5 वर्षात तुम्हाला काय पाहिजे. मिस्टर असेल तर मिसेसला समोर मुलाबाळांना घेऊन विचारा काय पाहिजे तुम्हाला 3 ते 5 वर्षात. आजपर्यंत कधी विचारलं नाही कारण की मला प्लॅटफॉर्म नव्हता, मला संधी नव्हती. पण आज मला प्लॅटफॉर्म भेटलेला आहे जिथं शेकडो हजारो लोकांनी त्यांचे स्वप्न कंप्लीट केलेलं आहे. असा प्लॅटफॉर्म भेटलेला आहे. विचारा तुम्हाला काय पाहिजे आणि लिहून काढा, लिहा, कागदावर लिहा. आलं लक्षात? मित्रांनो माझी एक क्लिप मी आता भेटली मला जुनी, ती तुम्हाला करून मी आता थोड्या वेळापूर्वी पाहिलं का 4 वर्षापूर्वी जे लिहिलेलं होतं ना, 75 लाखाचा फ्लॅट, 30 लाखाचं फर्निचर, सेम घडलं माझ्या लाईफ मध्ये. जे हॅरियर गाडी लिहिली होती सेम घडलेले, जे सोनं लिहिलेलं होतं ते पण घडलेले, ज्या टाईपची अंगठी पाहिजे होती मला ते सगळं लिहिलेलं होतं. तसं आता आम्ही थोड्या वेळापूर्वी बघितलं आणि हे झालेलं होतं. लिहिलं होतं म्हणून झालं. आपले महागुरु काय म्हणतात, नेहमी आपल्याला उदाहरण देतात का ओम शांती ओमचं. जब कोई चीज आदमी दिल से चाहता है तो वो चीज उसे मिलाने में पूरी कायनात जुड़ जाती है. हे ब्रह्मांड पण कामाला लागतं. अलग लक्षात? पण तुम्ही लिहायला पाहिजे. किती लोकांची लिहायची तयारी. जर हे लिहिलं नाही ना, तुम्ही अशा किती मीटिंग करा, किती पण ट्रेनिंग करा, किती पण खर्च करा, होणार नाही. अलग लक्षात? गाडीमध्ये पेट्रोल नाही आणि गाडीला किती किक मारा, अलग लक्षात, होणार नाही. हे स्वप्न तुमचं इंधन म्हणून काम करणार आहे, हे गोल तुमचं इंधन म्हणून काम करणार आहे. कारण की मित्रांनो 99% या ठिकाणी ह्या गोष्टी मॅटर आहे. वाय? बाकीचं तर फक्त 1% आहे. 90% जर तुम्ही म्हणा वाय, 10% मध्ये कसं करायचं येणार आहे आणि ते मी बोलणार आहे. जर नसन लिहिलं तर लिहा आणि तुमच्यात हिंमत असेल ना, तुमच्या अपलाईनला, तुमच्या डाऊनलाईनला, तुमच्या नातेवाईकाला बिनधास्त बोला, बिनधास्त बोला. कारण की तुम्ही जर विसरले ना, ते तुम्हाला रिमाइंड करून देतील, ते तुम्हाला आठवण करून देतील. अलग लक्षात? आणि त्यांनी आठवण करून दिल्यानंतर तुम्ही जागे होणार. किती जण लिहिणार? मला गॅरंटी तुम्ही सगळेजण लिहिणार. ओके, आता पुढची गोष्ट. आता हे जर कसं होणार आहे यासाठी सर्वात महत्वाचं 250 प्रकारचे प्रोडक्ट्स आहे. जर तुम्हाला मार्केटमध्ये एक पार्लेची एजन्सी घ्यायची असेल ना, 2-2.5-3 लाख रुपये लागतात. मग आज सनेज कंपनीना 250+ प्रोडक्टची एजन्सी दिलेली, तुम्हाला डिस्ट्रीब्युटरशिप दिलेली. लक्षात ठेवा, हा एक तुमचा मॉल. अलग लक्षात? जे अमेझॉन फ्लिपकार्टने केलंय ना, ते सगळं तुम्हाला रेडीमेड दिलेलं आहे कंपनीनं. सॉफ्टवेअर रेडी, सिस्टम रेडी, सर्व्हिस रेडी, कुरिअर सर्व्हिस रेडी, एज्युकेशन रेडी. तर फक्त तुम्हाला काय करायचं माहिती का, याचा बेनिफिट उचलायचा आहे. तर त्यासाठी अनेक प्रोडक्ट आहे. तर तुमच्या घरामध्ये तुम्ही किती प्रोडक्ट वापरतात, तुमच्या दुकानात किती माल आहे, त्याच्यावर तुमचं पुढचा व्यापार होणार आहे. मग त्यासाठी तुमचा विश्वास महत्वाचा आहे. तुमचा विश्वास वाढवण्यासाठी प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाची सेकंड मित्रांनो गोष्ट आहे का तुम्हाला 100% युजर बनावं लागेल. तुम्ही जर म्हणत असाल का आता मी थोडंसं किराणा सामान भरलेलं आहे, थोडं संतूरच्या साबणी आहे, त्या संपल्यावर वापरते, लय मोठा लॉस आहे, आताच फेकून द्या त्यांना. जे साबण वापरून आयुष्यभर वापरत आलेलं आहे, काही उपयोग झाला नाही ना, सनेजची वापरा. तुम्हाला कळणार आहे ही साबण प्रत्येक घरात वापरू शकतात. जरी तुमच्या घरात पेस्ट असेल ना बाकीच्या, लगेच बाजूला करा आणि आपल्या चालू करा. का? तेवढाच उशीर होणार आहे तुम्हाला. जर तुम्ही आपली पेस्ट वापरली ना तर तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे का ही प्रत्येक घरामध्ये पेस्ट लागणार आहे. जर तुम्ही साखर वापरत असाल ना, फेकून द्या घरातून बाहेर. गुळ पावडर वापरायला लागा. ज्या दिवशी तुम्ही गुळ पावडर वापरायला लागणार ना, त्या दिवशी कळणार आहे अरे बापरे, घरामध्ये लागू शकतात. ज्या दिवशी तुम्ही घरात डिटर्जंट वापरणार, ज्या दिवशी तुम्ही घरात आपली अगरबत्ती वापरणार, ज्या दिवशी लोणचं, मुंबईला एक लेडीजला फक्त लोणचं आवडलं आपलं, अरे हे काय मार्केटिंगचं प्रोडक्ट आहे का? मार्केटिंग मध्ये आज आयडेंटिटी होती का जे विकल्या जात नाही ते मार्केटिंग मध्ये विकल्या जातं, डायरेक्ट सेलिंग मध्ये. पण सनेज जे इसेन्शियल गरजेचं आहे. अरे आपलं सैंधव मीठ खाऊन बघा,
तुम्हाला किती फरक दिसतो? तुमच्या भाजीची टेस्ट कशी येते? अरे मीठ आहे, लोणचं आहे, तेल आहे, लाकडी घाण्याचं तेल आहे, गुळ पावडर, चहा पत्ती. बघा ज्या ज्या लोकांच्या घरात साबण संपल्यावर आहे ना काय अवस्था होती बघा, त्यांना विचारा तुम्ही. हे प्रोडक्ट आहे ना, तुम्ही वापरा. जर वापरले नाही तर बोलूच शकत नाही. अरे आपलं नशे ड्रॉप वापरून बघा तुम्ही, एवढे लागणार ना तुम्हाला विचारू शकत नाही. घरामध्ये जर मुलगा असेल ना, पिढ्या छत्र वापरायला लावा. बघा त्या मुलामध्ये काय होतं ना, तर मुलं चिडचिड करतात. लोक म्हणतात लय हुशार आहे. हुशार नाहीये, डेफिशियन्सी आहे त्याला, पचन प्रॉपर नाहीये, शरीराला लागलेले घटक भेटत नाहीये. 12 वर्षापर्यंत मुलाच्या मेंदूच्या 4 कक्षा डेव्हलप होत असतात आणि त्याला जे लागलेले घटक आहे ना ते न भेटल्यामुळं आज मुलांमध्ये आपले आम्लपारक आहेत ना, पोर्शन आणि पोषण, पोर्शनच्या मागे लागले, पोषणच होत नाही मुलांचं. विचार करा, पिढ्या सत्व देऊन बघा काय काय चेंजेस होते तुम्हाला बघता येईल. जर घरामध्ये प्रत्येकाच्या घरात महिला आहे ना, नारी प्रिया वापरून बघा. 100 पैकी 80 लेडीचं रक्त, 100 लेडीचं रक्त तपासलं ना, 80 लेडीज मध्ये आयर्न डेफिशियन्सी, कॅल्शियम डेफिशियन्सी, अनेक प्रकारचे प्रॉब्लेम येणार आहे. लक्षात येईल. कारण स्त्रीच्या असे एका सगळ्यांना जीव घालते, मुलाला, नवऱ्याला, सासू सासऱ्यांना, मग स्वतः खाते. ते खाताना बी फ्रीज उघडून पाहते त्याच्यात काही शिळं ठेवलेलं आहे काय, अलग लक्षात, ज्याच्यामध्ये काही घटकच नाहीये, अलग लक्षात. तर ना हे सगळे वापरून बघा, आपले सप्लिमेंट वापरून बघा, मग कळणार तुम्हाला आपल्या प्रोडक्ट मध्ये काय पॉवर आहे. तरच तुम्ही मार्केटमध्ये लोकांना छातीटोकपणे बोलू शकता. मग जर तुम्हाला तुमचा बजेट कम्प्लीट करायचा असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुमचं व्हाय काय करायचं माहित पाहिजे आणि तुम्ही आपले प्रोडक्ट वापरायला पाहिजे. मग जर तुम्हाला सगळे प्रोडक्ट वापरायला पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला मित्रांनो कॉर्नर किंवा होम शॉपिंग स्टार्टअप करायला पाहिजे. 65 लाख मॅडमने विचारलं होतं, एकीकडं 65 लाख आणि एकीकडं, कारण की 11 लाखाचं कर्ज होतं ना. मॅडमने सांगितलं होतं 11 लाखाचं कर्ज आहे. मग 11 लाखाचं कर्ज आहे म्हटलं, मी 1 रुपया पण खरेदी करू शकत नाही. पण 65 लाख रुपये कमवण्यासाठी तुमच्याकडे पर्याय काय आहे का? करोडो रुपये खर्चू शकता का? अजिबात नाही. मग करोडो नाही तर विचार करा, मग तुम्ही 30,000 किंवा 50,000 मॅनेज करू शकता का? ते पण कोणी देणार नाही. मित्रांनो 10% मॅनेज केले होते. मला कळलं होतं, माझ्या घरात जर प्रोडक्ट असेल, मी जर प्रोडक्ट वापरले तर सांगू शकतो तो. आणि कॉर्नर लगातार 2, 3, 4 कॉर्नर रोटेशन करावे लागलेले होते. मग तुमच्याकडे काय पाहिजे? प्रोडक्ट पाहिजे. जर तुम्हाला खरंच तुमचे स्वप्न पूर्ण करायचे तर तुमच्याकडे कॉर्नर किंवा होम शॉपिंग पाहिजे, तरच तुम्ही काम करू शकतात, तरच तुमचे स्वप्न पूर्ण करू शकतात. त्याच्या नेक्स्ट स्टेप आहे, तुमच्याकडे प्रोडक्ट आहे, तुम्ही वापरले, त्याच्यातली नेक्स्ट स्टेज आहे मित्रांनो. मी स्क्रीन शेअर करतोय, तुम्ही त्याला हे पण करू शकतात, स्क्रीनशॉट काढू शकतात. थोडस फास्ट होणार आहे कारण की वेळेची खूप मर्यादा आहे आणि तेवढं कव्हर करायचं आपल्याला. तर सर्वात महत्वाचं आपल्याकडे लिस्ट पाहिजे. काय पाहिजे? लिस्ट पाहिजे. लिस्ट हा सर्वात आहे. लिस्ट म्हणजे आपला हत्यार आहे मित्रांनो. लिस्ट नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. अचानक कोणालाही सांगितल्यानंतर लोक तुमच्या जवळून दूर जातील, लोक मजाक उडवतील. अचानक, कारण बघा अचानक काहीच होत नाही, अचानक फक्त टेन्शन घेतात, अचानक ऍक्सिडेंट होत असतात, अलग लक्षात. अचानक कधीच आपण असं कोणाला भेटून सक्सेस होऊ शकत नाही. त्यासाठी लिस्ट लागते. लिस्ट तुमचं किती मोठं स्वप्न आहे त्याच्यावर आहे मित्रांनो. तुमचं किती मोठं स्वप्न आहे त्याच्यावर तुमची लिस्ट आहे. होऊ शकतात या ठिकाणी तुमच्याकडे 100 ते 200 लोकांचा डाटा पाहिजे, पण इमर्जन्सीसाठी तुम्ही 50 लोकांचा डाटा केला तरी चालेल. जेवढी मोठी लिस्ट तेवढं मोठं सक्सेस, जेवढी मोठी लिस्ट तेवढं मोठं सक्सेस. मग लिस्ट काढताना काय चेक करू शकतात, काय करायची गरज नाही मित्रांनो. तुमच्या ए पासून झेड पर्यंत तुमच्या मोबाईलमध्ये नाव आहे, वहीवर लिहून काढा. आपल्याकडे लिस्ट फॉर्मॅट आलेला आहे, हा लिस्ट फॉर्मॅट आहे. नसेल तर ESI च्या टूल किट मध्ये हा फॉर्मॅट दिलेला आहे. एका पेजवर 20 नावं बसतात. त्या ठिकाणी तुमच्याकडे हा डाटा पाहिजे तुमच्या मोबाईलमध्ये. किंवा मग आई जर म्हटलं तर आईचे नातेवाईक कोण कोण आहे. एक सुपर फॉर्म्युला देऊ का तुम्हाला? लग्नपत्रिका, आपल्या घरी लग्न झालेलं आहे ना, लग्नपत्रिकासाठी आपण कसं करतो बरं? आईचे सगळे नातेवाईक, मामा, मामाची मिसेस, मामीचा भाऊ, मामीचा भाऊ, भावाची बायको, त्याची सासरवाडी, वडील, वडिलांचे भाऊ म्हणजे चुलते, चुलतेची बायको, चुलत मामाची सासरवाडी, आपले 1ली ते 4थीचे मित्र, आपले 5वी ते 10वीचे मित्र, क्लासमेट, त्यानंतर 11वी 12वीचे, ज्या एरियात राहिलो होतो आपण रेंट ना भाड्याने
त्या ठिकाणी ओळखीचे लोक, ज्या ठिकाणी कामाला जातो त्या ठिकाणचे लोक, ज्या ठिकाणी आपण भाजीपाला खरेदी करतो ते लोक, ज्या ठिकाणी आपण कपडे शिवतो ते, ज्या ठिकाणी पार्लरला जातो ते, अशा अनेक लोक आहेत ज्याच्याशी तुमचा संपर्क येतोय. हे सगळे लोक तुमचे कागदावर पाहिले. तुम्ही म्हणजे माझ्या डोक्यात राहतात, डोक्यात काहीच राहत नाही मित्रांनो. जर तुम्ही कागदावर काढले तर तुम्हाला कळणारे हा पण करू शकतो, तो पण करू शकतो, याला पण गरज आहे, याला पण गरज आहे. अलग लक्षात. तर हा डाटा तुमच्याकडे लिस्ट फॉर्मॅट पाहिजे. त्यानुसार तुम्हाला लिस्ट काढायची आहे. तर लिस्ट मध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचं काय माहिती का, क्रमवारी द्यायची भेटताना. कोणाला पण भेटून चालणार नाही. क्रमवारीमध्ये तुम्हाला माहिती का, हॉट कॅटेगरी, वॉर्म कॅटेगरी आणि कोल्ड कॅटेगरी. हॉट कॅटेगरी म्हणजे तुमचे रेग्युलर संवाद होणारे लोक, हक्काचे लोक, त्यांना तुमच्याविषयी माहिती आहे ना, तुम्हाला पण त्यांच्याविषयी माहिती. त्यांच्या घरी छोटा मोठा प्रोग्राम असेल तर तुम्ही जातात, त्यांच्या घरी असेल तर तुम्हाला बोलवतात, तुमच्या घरी असेल तर त्यांना बोलवतात. अॅक्युरेट सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतात. ते म्हणजे हक्काचे लोक, जे तुमच्यावर डायरेक्ट विश्वास ठेवू शकतात. लक्षात. ते लोकांना प्राधान्य आधी द्यायला पाहिजे. नंतर वॉर्म कॅटेगरीचे लोक म्हणजे ओळखीचे. बघा तुम्ही काय म्हणतात, एखाद्या लग्नपत्रिका घ्यायला गेल्यानंतर एखाद्याचं घर लावलेलं आहे तर ते काय म्हणतात, यांना पण देऊन टाका. आलेच पाहिजे ना असं काही नाही. पत्रिका आपण सगळ्यांना देतो. ओळखीचे आहे, पण 7-8 महिने झाले, 2-4 वर्ष झालं, कधी गरज पडत नाही. जवळून पेल्यापर्यंत आपण कधी बोलत नाही, पण ओळखीचे आहे. आणि कोल्ड कॅटेगरी म्हणजे अनोळखी लोक, जे तुम्हाला बसमध्ये, ट्रेनमध्ये, सार्वजनिक ठिकाणी, कुठं पण तुमच्याशी, ज्यांच्याशी संवाद होतो काही ना काही कारणास्तव, जे तुमच्या लिस्टमध्ये नव्हते, असे लोक. त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्वाचं तुम्हाला वर्गीकरण करता आलं पाहिजे, रेड, येलो आणि ग्रीन. आता रेड कॅटेगरीचे लोक म्हणजे काय, ज्यांनी नेटवर्क मार्केटिंग केली आहे पण यशस्वी झाले नाही. खूप संघर्ष केला, खूप पळाले, काहीला कंपनी चांगली भेटली नाही, काहीला लीडर चांगले भेटले नाही, काहीला प्रोडक्ट चांगले भेटले नाही, काहीला तिन्ही पण चांगले भेटले नाही, काहीने फक्त इन्व्हेस्टमेंट प्लॅन केली आणि त्यामुळे त्यांना फेल्युअर आलं, अयशस्वी झाले ते. आणि मग त्यांच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन निगेटिव्ह झाला आणि ते पण या सिस्टमसाठी, डायरेक्ट सेलिंगसाठी निगेटिव्ह झाले. दुसरे म्हणजे नेटवर्क मार्केटिंग केली नाही पण माहितीये, मित्र करत होते, नातेवाईक करत होते, हे त्यांना सांगत होते तुझं काम कर भाऊ, हे काही खरं नाहीये, आपली अर्धीच बरी आहे. पण हे भरपूर मोटिवेट होते. यांनी लोक पाहिले सक्सेसफुल, हे म्हणले आज नाही उद्या होणारच आहे. आणि खूप पळाले, शेवटी कंपनी जायला लागले. आणि जर अशा लोकांना गेले तर ते म्हणतील बघा तुम्हाला फोन लावून देऊ का, हा माणूस असं काहीतरी करत होता पण तो आज करत नाही, त्याची परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा बिकट बनली. म्हणजे हा माणसाने केलं नाही पण याला माहिती आहे. आणि ग्रीन कॅटेगरी म्हणजे ज्यांनी नेटवर्क मार्केटिंग माहित नाही, केलेली पण नाही. बघा, जो मुलगा 10 वेळा एमपीएससी यूपीएससी नापास झाला तरी तुम्ही म्हणता त्याला पास होणार, कर अभ्यास, तो म्हणतो मला विश्वास आहे ना आता मी नाही ना पास होऊ शकतो. मग अशा व्यक्तीला जर तुम्ही किती पण सांगायला गेले ते म्हणजे तुम्ही नवी आहे, आता तुम्ही नवीन आहे, कळण तुम्हाला 4-5 वर्षांनी, 2-3 वर्षांनी. तुम्ही काही पण सांगा, तुम्ही प्रोग्रामला बोला, ते म्हणा लय प्रोग्राम बघितले. तुम्ही म्हणला आमच्या सिनियरची बोला, असे लय सिनियर. तुम्ही असे इन्कम प्रूफ दाखवले ते म्हणा असे लय बघितले मी. ते विश्वासच ठेवणार नाही. त्यासाठी तुम्हाला त्यांना पण कसं आणायचं याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. पण तुम्ही जर नवीन आहात तर आधी ग्रीन कॅटेगरीला व्हॅल्यू द्या. जे फेलच झाले नाही ना ते लोक डायरेक्ट बिझनेसला आपले प्रोडक्ट बघून, सिस्टम बघून सुरुवात करू शकतात. लक्षात आहे. आणि या लोकांना जर आणायचं असेल ना, यांना एकच शस्त्र वापरायचे. आता सांगतो, मध्ये विसरलं तर प्रॉब्लेम येईल. या रेड आणि येलो कॅटेगरीला जर बिझनेस मध्ये आणायचं असेल ना तर यांना छोट्या मोठ्या प्रोडक्टना युजर बनवा आधी. त्यांना सांगा या आम्हाला काय माहित नाही. त्याच्या पुढे ते लय शान आहे, तुम्ही येडेच सोन घ्या. ते म्हटलं काही नेटवर्क आहे का, ते म्हणा आम्हाला माहितच नाही. काही मार्केटिंग आहे का, काही जोडावं लागतं का, काही किट आहे का, सीएमडी कोण आहे, किती रुपयांनी जॉईनिंग करावं लागतात, किती लेखचा प्लॅन आहे, हे सगळे समजलं का यांनी काहीतरी केलेलं आहे. त्यांना म्हणा आम्हाला काहीच माहित नाही जे तुम्ही सांगतात. आम्ही प्रोडक्ट वापरलो होतं, आमच्या नातेवाईक मित्रांनी दिलं, ते प्रोडक्ट चांगलं वाटलंय, ते चांगलं वाटलं म्हणून आम्ही परत घ्यायला गेलो, आम्हाला लवकर भेटलं आणि त्याची शॉपीच घेतली. लोक घरगुती ब्युटी पार्लर, घरगुती कपड्याचे दुकान, घरगुती सगळं करताय ना, तर आम्ही घरगुती आज या ठिकाणी आयुर्वेदिक आणि डेली नीडचे प्रोडक्ट या ठिकाणी होम शॉपिंग घेतलेली आहे. आम्हाला हे काही माहित नाही, तुम्ही हे प्रोडक्ट वापरा आणि आम्हाला रिप्लाय द्या. फक्त प्रोडक्ट देताना मी छोटं मोठं पेस्ट, साबण, असे छोटे मोठे नशे ड्रॉप, कमी किमतीचा आणि इन्स्टंट फिलिंग देणारे प्रोडक्ट्स या ठिकाणी तुम्हाला शेअर करायचे. जेव्हा या लोकांना कळणार आहे अरे आम्ही जे वापरलेले प्रोडक्ट आहे ना ते काही असं क्वालिटीचं नव्हतं, लक्षात आहे. आणि मग त्यांना हे प्रोडक्ट वगैरे दाखवल्यानंतर आपल्या महागुरूंचे व्हिडिओ ऐकावा. नक्की ते म्हणतील ठीक आहे, या सरांना ऐकलं आम्ही. जर हे सर जर असेल ना या कंपनी सोबत, आम्हाला माहितच नाही हे कंपनीत हे सर काय करतात, जर हे सोबत असेल ना 100% हे लोकांना तुम्हाला मदत होणार आहे. आपले प्रोडक्ट आणि आपल्या सरांचे व्हिडिओ. ओके,
मग सुरुवात करायचं इथून. यांना काय सेमिनार वगैरे काहीच नाही, यांना फक्त युजर बनवा, किंवा यांच्या घराला काही शेतकरी असेल तर शेतीला रिझल्ट द्या, काही हेल्थ इश्यू असेल तर त्यांना रिझल्ट द्या, मग पुढच्या गोष्टीला हे तयार होती ना. त्यानंतर मित्रांनो, प्रॉस्पेक्टिंग हा अतिशय महत्वाचा सब्जेक्ट आहे. जर तुम्हाला प्रॉस्पेक्टिंग जमली ना तरच तुम्ही यशस्वी होऊ शकतात. आलंच, तुम्ही बघितलं असेल ना डिस्कवरी मध्ये, एक वाघाला किती मोठा घोळका असू द्या जनावरांचा, ते एकाला चॉईस करतात आणि बरोबर राईट वेळेला जंप मारतात, त्याला म्हणतात प्रॉस्पेक्टिंग. आलं लक्षात. मग प्रॉस्पेक्टिंग जमली तरच तुम्हाला शक्य आहे. मग प्रॉस्पेक्टिंग म्हणजे काय? लोकांच्या दुःख निराशा शोधा आणि त्याचं सोल्युशन तुमच्याकडे भेटतंय हे कळू द्या. लोक कुठं पण यायला तयार आहे, किती पण वेळ द्यायला तयार आहे. प्रॉस्पेक्टिंग जर चांगली झाली तरच लोक तुम्हाला अपॉइंटमेंट देऊ शकतात. आलं लक्षात. प्रॉस्पेक्टिंग जर चांगली झाली तरच लोक तुम्हाला वेळ देऊ शकतात, अपॉइंटमेंट देऊ शकतात. पण प्रॉस्पेक्टिंग नाही जमली तर तुमचं सगळं गणित चुकू शकतं. मग प्रॉस्पेक्टिंग साठी काय महत्वाचं आहे? त्या फॅमिलीचा FORM काढायचा. FORM म्हणजे त्या परिवारामध्ये किती लोक आहेत, लहान मुलं किती आहे, वयस्कर लोक किती आहे, आजारी लोक किती असतात. आता बघा, एक 60-65 नंतर काही ना काही आजार असतात ना, दर महिन्याला गोळ्या औषधाचा खर्च असतो ना, लहान मुलं असेल तर त्यांच्या दवाखान्याचा खर्च असतो ना, कोण करिअरचे उंबरठ्यावे, 10वी-12वीला कोण आहे, त्यांना ट्युशनची फीस असतेच ना. लक्षात. कमावणारे किती, खाणारे किती, घरातली संख्या किती, याचं अॅक्युरेट तुम्हाला माहिती पाहिजे. लक्षात. ऑक्युपेशन, त्यांचा व्यवसाय काय, नोकरी करतात, नोकरी असेल तर 10 ते 15 हजाराचा पगार आहे का, 15 ते 30 हजाराचा पगार आहे का, 30 ते 50 हजाराचा पगार आहे का, लाख-दीड लाख रुपये पगार आहे का, कोणत्या टाईपचं जॉब आहे. मग व्यवसाय असेल तर छोटा व्यवसाय आहे का, मोठा व्यवसाय आहे, होलसेलर मध्ये आहे का, रिटेलर मध्ये आहे का, कोणत्या टाईपचा व्यवसाय. शेतकरी असेल तर 2 ते 3 एकर आहे का, 5 ते 10 एकर आहे, कोणत्या टाईपचे शेतकरी आहे. हे सगळ्या का बिगारी आहे, रोजंदार आहे का, कॅज्युअल वर काम करतात, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे ना. रुची, रिक्रिएशन, आवड आहे का. अलग लक्षात. काही लोक बोलतच नाही, काम किती सांगा पण त्याला बोलायची आवड नसते. ते म्हणतात असं बोलायचं काम सांगूच नका राव मला. रुची, लोकांचा कल कशात ओळखायचा असेल ना, मी नेहमी सांगतो, आपल्याला हा माणूस कोणत्या टाईपचा ओळखायचा. एखादा माणूस हाफ पॅन्टवर जर फिरत असेल, समजून घ्यायला फिरायला आवडते याला. कोणी चालता चालता दगडाला लात मार, इकडे हे कर, म्हणजे असं जर कळत असेल त्यांना आहे ना, खेळायची, मैदानी खेळायची सवय असते. कोणी दगड उचलून फेकतं, त्यांना क्रिकेटची सवय असते. लक्षात. रिकामा माणूस गाणं गुणगुणतो, याला माहिती पिक्चर पाहायची सवय. लक्षात. हे आवड कशाची आहे, त्याची रुची आहे का त्याच्यामध्ये, हा पण महत्वाचा विषय आहे. आणि विशेष म्हणजे मनी मेसेज, धन, पैशाची किती गरज आहे, घर करायचं, गाडी करायचंय, मुलीचं लग्न करायचंय, शिक्षण करायचंय, रिक्वायरमेंट किती, हे सगळं जर माहिती असेल ना तर त्याची गरज लक्षात येते. गरज आहे की स्वप्न आहे. अलग लक्षात. गरज आहे की स्वप्न आहे हे लक्षात येणार आहे तुमच्या. आणि जर त्याची गरज, मी म्हटलं ना, दुःख निराशा तुमच्या लक्षात आली ना, त्याचं सोल्युशन तुमच्याकडे येत आहे ना, बस तुम्ही जिंकले. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची, मॅन फॉर्म्युला. हे जर नाही जमलं ना, तुमचा वेळ, पैसा, मेहनत वाया जाणार. ज्या व्यक्तीला तुम्हाला इन्व्हाइट करायचंय, ज्या व्यक्तीची अपॉइंटमेंट घ्यायची, त्या व्यक्तीचा मॅन फॉर्म्युला जर वापरला तर तुमचा आउटपुट जबरदस्त असणार, रिझल्ट खूप चांगला असणार. म्हणजे एम म्हणजे काय, मनी मेसेज. एक तर पैसे असणारा असावं किंवा मॅनेज करणारा असावं. लक्षात ठेवा. पैसे बी नाही, मॅनेज बी करता येत नाही. तुम्ही सांगा तुमच्या सोबत किती दिवस फिरायला तयार, काय करायचे यांना. अलग लक्षात. म्हणजे एक तर पैसे असणारा असावा किंवा मॅनेज करणारा असावा. माझ्याकडे नव्हते, मी व्याजाने काढले 10%. अलग लक्षात. असे पण लोक असतात की ते मॅनेज पण करत नाही, पैसे बी नसतात, काय उपयोग त्याचा. अथॉरिटी, निर्णय घेणारा पाहिजे. तुम्ही मॅडमला सांगितलं आणि त्यांचे सर निर्णय घेतात आणि त्या मॅडम म्हणले लय भारी प्लॅन ऐकला, असं तसं. ते म्हणतात शांत बस, तुला माहित नाही का माझा पगार किती, माझे पैसेच उरत नाही, आता मुलांचे फीज हे दुनियाभर, लग्न सराई, असं तसं तसं पैसेच नाही. अलग लक्षात. किंवा सरांनी बघितलं मॅडमला घरी जाऊन विचारायला गेले, ते असा प्लॅन आलाय, आपलं घर होणार, गाडी होणार, शांत बसा, तोंडाचा वास घेणार ती. अलग लक्षात. आज एवढे वर्ष झाले लग्नाला, मला काय माहित नाही का. आता माहिती तुम्हाला, मुलांचा खर्च आहे, असं आहे तसं आहे, घर भाडं द्यायचंय, घरामध्ये काहीतरी कार्यक्रम आहे, मुलांचं शिक्षण आहे, पैसे आता बचत करणं गरजेचं आहे, असं काही करू नका, विषय संपला. लक्षात. निर्णय येण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, जर तुम्ही कन्फ्युजन मध्ये आहात तर हजबंड वाईफ कोणाचा निर्णय तर दोघांना बोलवा. जर मुलगा असेल तर त्याच्या आई वडिलांना सोबत बोलवा, त्यांचा वेळ घ्या किंवा प्रोग्रामला बोलवा. लक्षात. अरे यातून काय येतं माहिती का,
त्या परिवाराचा निर्णय पैसे असणारा किंवा मॅनेज करणारा, निर्णय घेणारा किंवा गरजू किंवा स्वप्नाळू असावा. गरज नाही, स्वप्न नाही, काय उपयोग तिथं? आलं लक्षात? त्याची नीड बेस पाहिजे किंवा त्याला ड्रीम तरी पाहिजे. काहीला फॉरेन फिरायची ड्रीम असतात, काहीला मोठ्या कारची ड्रीम असतात, मोठ्या बंगल्याचं स्वप्न असतात, काहीतरी असावं. आलं लक्षात आहे. आणि याच्यामध्ये अजून डीपला जर जायचं असेल तर लॉन्चिंग युअर फ्युचर हे पुस्तक तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारं पुस्तक आहे मित्रांनो. मेंटॉर महागुरु आज 40 करोडचं नॉलेज एवढ्या दिवसाचा अनुभव सरांनी त्याच्यात दिलेला आहे. आज मी जे काही झालो ना त्याच्यामध्ये सर्वात मोठा हिस्सा या लॉन्चिंग युअर फ्युचर या पुस्तकाचा आहे. 120 रुपयाचं पुस्तक आज 1 करोडच्या वर नॉलेज देऊन जाणार आहे तुम्हाला. वाचा त्याला. जसं आपण पुस्तक एकदम छोटं पुस्तक आहे त्याचा स्टडी करा. नवीन अपडेट एडिशन येतंय, जुनं असेल तरी वाचा, नवीन अपडेट एडिशन आल्यानंतर ते पण घेऊन टाका. ओके. त्यानंतर मी लिस्ट फॉर्मॅट तुम्हाला सांगितला. हे सगळं कशासाठी माहिती का? नेक्स्ट स्टेप्स आहे इन्व्हिटेशन साठी आणि अपॉइंटमेंटसाठी. FORM आणि प्रॉस्पेक्टिंग जर मॅन फॉर्म्युला वापरला नसेल तर तुम्ही इन्व्हिटेशन मध्ये फेल होणार, अपॉइंटमेंट पण भेटणार नाही तुम्हाला. आणि मग आता गरजेवर की स्वप्नावर, गरजेवर की स्वप्नावर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची. त्यासाठी इन्व्हिटेशन मध्ये माहिती का लोकांना नीड किंवा स्वप्न, डायरेक्ट इन्व्हिटेशन. पहिलं पार्ट काय? डायरेक्ट इन्व्हिटेशन. डायरेक्ट इन्व्हिटेशन म्हणजे स्वप्नावर. तुम्हाला माहिती झालं, समजा एक लेडीज आहे, 2 लेडी म्हणजे एका अपार्टमेंट मध्ये राहतात आणि तुम्ही आज बिझनेस स्टार्ट केलेला आहे. आता तुमच्या शेजारी किंवा तुमच्या ओळखीतल्या लेडीजला बोलवायचंय. आता कसं बोलवायचंय? तुम्हाला माहिती आहे ती लेडीज आहे, तिचे मिस्टर 25,000 रुपये जॉबवर जातात आणि त्यांना 7,000चं घर भाडं आहे, मुलांचं फीस वगैरे. आता बोलता बोलता लेडीज म्हणू शकते, दर महिन्याला तुम्ही 7,000 रुपये कशातून देतात? मिस्टरांच्या पगारातून. जेव्हा हे 7,000 रुपये देतात कसं वाटतं? चांगलं वाटतं? नाही नाही नाही. कसं चांगलं वाटणार? एवढं राब मेहनत करायची, 7,000 रुपये द्यायची, मग मुलांची फीस, किराणा येते, काहीच बचत राहत नाहीये. मग स्वतःचं घर करायला पाहिजे का? करायला पाहिजे, पण कसं करू? मग त्याच लेडीजनं जर विचारलं, जे भाडं तुझ्या मिस्टरच्या पगारातून जातं हेच भाडं जर तू सकाळी मुलांचा शाळेचं किंवा मिस्टरचा डब्बा करून मध्ये जो 2-4 घंटे वेळ भेटतो त्या वेळेमध्ये जर तू मोबाईलवर किंवा कॉलिंगवर किंवा त्या वेळेचा उपयोग करून आपण जर काही एक्स्ट्रा जर काम केलं आणि त्या कामातून जर जे काही इन्कम आलं त्याच्यातून जर तुमचं 7,000 भाडं गेलं तर कसं वाटेल? कसं वाटेल? काय म्हणणार ती लेडीज? आवडणार नाही? काय म्हणणार? चांगलं वाटेल ना? बरं, मग तुम्ही काय करावं लागेल? काय करावं लागेल? जर तुम्हाला सीओला बोलवायचं असेल तर त्या ठिकाणी सांगायचं का असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आज हजारो लोकांना असा साईड बिझनेस, अनेक लेडीज म्हणा त्या ठिकाणी ज्या महिन्याला 4-5-10 हजार रुपये कमावतात. करोडो रुपये बोलले तर कार्यक्रम झाला. अलग लक्षात. महिन्याला 4,000, 5,000, 10,000 रुपये कमावतात आणि ते संडेला येत आहे. त्यांचा टाइम आणि वेळ म्हणजे वेळ आणि ठिकाण पण रविवार तुम्ही काढून ठेवा, मी तुम्हाला सांगतो किंवा सांगते. बघा तुम्ही जरी विसरले ना ते म्हणणार काय झालं, ते रविवारी जायचं होतं आपल्याला. अलग लक्षात येईल. त्याला म्हणतात गरजेवर किंवा स्वप्नावर. एखादा कॉलेजचा मुलगा आहे ना, त्याला मस्त आता वेगवेगळ्या यामाच्या गाड्या आलेल्या आहेत, त्याला पण आवडतं ती गाडी चालवायला. तुम्ही मित्र कॉलेजचा मुलगा आहे तुम्ही, किंवा तुम्हाला जर एखादा कॉलेजचा मुलगा भेटला तर विचारा, तुला जर तुझ्याकडे जर 2.5 लाखाची बाईक असन, तुझ्या हातात जर 50,000चं घड्याळ असन, तुझ्या हातामध्ये 1.5 लाखाचा मोबाईल असन, आयफोन, कसं वाटेल? ते म्हणजे भारी वाटेल. पण मग का घेऊ शकत नाही? माझ्या वडिलांना कमी पगार आहे, असं आहे तसं आहे. मग त्याच मुलाला विचारलं, जर तू तुझ्या कॉलेज करून जर 2-3 तास वेळ उरला किंवा संडेच्या सुट्टीचे दिवस हे एक्स्ट्रा जर काम केलं, येणारे 6 महिन्यात 1 वर्षात जर या गोष्टी तुझ्याकडे असेल तर कसं वाटेल? तो म्हणणार काय करावं लागेल मला. आलं लक्षात? म्हणजेच काय करावं लागतं या ठिकाणी स्वप्नावर डायरेक्ट त्याची दुःख निराशा कळाली, त्याला डायरेक्ट त्याचं सोल्युशन भेटतं. येणार म्हणजे येणारच किंवा अपॉइंटमेंट देणार. जर तुम्हाला घरी जाऊन भेटायचं आहे तर सांगा, मी अशा व्यक्तीचा वेळ घेतो ज्याच्याकडून अशा शेकडो लोकांना याच्यातून मार्ग भेटला आणि ते त्यांच्या करिअरमध्ये सक्सेस झाले, त्यांचा वेळ घेतो. जर त्यांनी वेळ दिला तर मी तुम्हाला कॉल करतो, तुम्ही रेडी राहा. 1 ते 1.5 घंट्याचा वेळ काढा. लक्षात येईल. याला म्हणतात डायरेक्ट इन्व्हिटेशन.
इन्व्हिटेशन देताना हा एक लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट काढून घ्या. 1-to-1 इन्व्हिटेशन जर तुम्ही देत असाल, अपॉइंटमेंट घेत असाल 1-to-1 साठी, तर ऍटलिस्ट 45 मिनिटाचा तर 1 घंट्याचा वेळ पाहिजे न. अन्यथा 5-10 मिनिटात काहीच होणार नाही. होम मीटिंग जर घेतात 7 ते 8, 10 लोक असतात त्या ठिकाणी, सगळ्या लोकांना कव्हर करण्यासाठी जो वेळ लागतोय, जे प्रश्न आहे उत्तर करावं लागतात तिथं 1 ते 1.5 घंट्याचा वेळ लागतो, तरच सक्सेस होणार. 10-15 मिनिटासाठी लोक आणले होणार नाही. हॉल सीओ मध्ये लोक आणतात, 2 ते 2.5 तासाचा वेळ देऊन आणा त्या लोकांना, तरच ते पूर्ण माइंडसेटना बसतील. कारण की त्यांचा माइंडसेट जर चुकीचा असेल तर तुमची सगळी मेहनत वाया जाऊ शकते. जर तुम्ही आता फंक्शन आहे आपलं सक्सेस सेलिब्रेशन फंक्शन आहे, 4 ते 5 तासाचा वेळ सांगून आणा, तरच ते तर अर्ध्या फंक्शन मधून निघून जातील, महागुरूंना ऐकायला भेटणार नाही त्यांना. मग तुम्ही म्हणणार शेवटपर्यंत राहिला असतं तर बरं झालं असतं राव. काही उपयोग होणार नाही. प्रत्यक्ष भेटून किंवा कॉलवर कॉन्फरन्सवर तुम्हाला या गोष्टी त्यांना देता आल्या पाहिजे न. आणि जे काही तुम्हाला अजून एक फॉर्म्युला सांगतो, जे हॉट कॅटेगरी आहे ना त्यांना हक्काने जाऊन भेटा. जर ते तुम्हाला मानतात, तुम्ही त्यांना मानतात, तुमचा विश्वास आहे, तर डायरेक्ट सांगा मी चालू केलंय, तुला चालू करायचंय, आपण दोघं मिळून प्रगती करणार आहेत. डाऊट घ्यायचा विषयच नाही ना जर हक्काचे लोक असेल तर. ओके, अपॉइंटमेंट. त्यानंतर मित्रांनो शो द प्लॅन, STP. समोरच्याला जर कळलं नाही त्याला काय भेटणार आहे तर त्याची ताकद लागणार नाही, लक्षात घ्या. लोक म्हणतात ना, लोक सेमिनारला येत नाही, लोक मिटिंगला बसत नाही, लोक फंक्शनला येत नाही, लोक ट्रेनिंगला बसत नाही, लोक LDP ला येत नाही. का बरं येत नाही माहिती का? त्याला माहितच नाही एक्झॅक्ट त्याला काय करायचं. जर त्याला पैसा कसा भेटणार हे कळलं नाही, क्लॅरिटी नाही, तर एनर्जी लागणार नाही. आणि त्यासाठी त्या व्यक्तीला आपलं प्रेझेंटेशन देणं गरजेचं आहे. प्रेझेंटेशन मध्ये बघा 6 प्रकारचे. ओव्हरव्ह्यू म्हणजे प्रेझेंटेशन ऐकायला तयारी करा. 2, 4, 5 मिनिटं असा टॉक करा का तो म्हटला पाहिजे मला यायचंय तो प्रोग्राम कधी, मला भेटायचंय ते सर कधी भेटतील. त्याला ओव्हरव्ह्यू प्लॅन म्हणतात. 1 and 1 मध्ये तुम्हाला सांगितलं मी त्या ठिकाणी 1 ते 2च लोक असावं, 4-5 लोक आणि एक इकडून देतो ते डोकून पाहतात, काहीच कळणार नाही. होम सीओ उभं राहूनच घ्यायला पाहिजे, एक छोटासा बोर्ड पाहिजे. आणि त्या ठिकाणी लोकांना तुम्हाला होम सीओ त्या ठिकाणी रिझल्ट तुम्ही लॅपटॉप किंवा टॅब थ्रो डेमो फिमो करून त्या ठिकाणी होम सीओ घेऊ शकतात. किंवा तुम्ही युट्यूबचा डाटा वापरा. तुम्हाला प्लॅन देता येत नाही, टेन्शन नका घेऊ. हिंदीमध्ये, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये तिन्ही टाईप मध्ये ACSI ला जाऊन बघा, चॅनलवर तुम्हाला प्लॅन आहे. त्या लोकांचा माइंड सेट करा. अर्धा तास तुम्हाला बघायचंय, तुम्ही बघा, मी बघू, दोघंही बघू, वही पेन घेऊन बसा आणि त्या ठिकाणी सरांचा प्लॅन लावून टाका. तुम्ही पण बघा, ना तर तुम्ही त्यांना लावून द्या, ते जाऊन येतील, जाऊन आलो मी थोड्या वेळात, ते लगेच पुढे घेतील, ऐकलं आता बोला पुढचं काय. तुम्ही पण बघा, त्यांना पण बघायला लावा. आता स्मार्ट टीव्ही आलेली घराघरामध्ये टीव्हीवर लावा आणि 5-10 लोक घेऊन बसा तिथं. त्याला म्हणतात युट्यूब ॲप. वेबिनार आपल्याला कंटिन्यू ACSI मध्ये वेबिनार चालतात, त्या वेबिनारला बसवा किंवा हॉल सीओ हे सगळे. आता प्लॅन देताना काय का SSD फॉर्म्युला सांगितलेला, शॉर्ट, सिंपल आणि डुप्लिकेबल पाहिजे. समोरचा व्यक्ती कसा आहे त्यानुसार तुमचं प्रेझेंटेशन पाहिजे. तो खेड्यातला तुम्ही लय इंग्रजी मारतात, काहीच उपयोग होणार नाही. समोरचा व्यक्ती कसा आहे त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी प्रेझेंटेशन देता आलं पाहिजे. आणि लास्ट नंतरचा नेक्स्ट असतो मित्रांनो फॉलोअप. सगळं काही केलं पण फॉलोअप नाही घेतला ना काहीच उपयोग नाही, काहीच उपयोग नाही, सगळी मेहनत वाया जाणार. आता लोकांकडे आहे ना फास्ट पैसा आहे, लक्षात घ्या. मोबाईल आहे, आता बँकेत जायची गरज नाही, आलं का. त्या ठिकाणी आता फोन पे, गुगल पे, ऑनलाईन सगळं आहे. स्पॉट क्लोजिंग ताबडतोब. बिझनेस बघितला, बाहेर आले, विचारलं कसं आहे, जबरदस्त आहे ना, मग घेऊया आपण डिसिजन. बसा एका ठिकाणी आणि करा बरोबर प्रॉपर, छोटं मोठं कागदावर गणित दाखवा आणि डायरेक्ट पैशाचं बोला. सर फोन पे का गुगल पे का कॅश, अलग लक्षात आहे. नंतर तुम्ही म्हणणार मी पैसे कसा मागू. काही लोक म्हणतात आता आपण सगळं करू शकतो पण आपण लोकांना रिक्वेस्ट करू शकत नाही, कन्व्हिन्स करू शकत नाही, पैसे मागू शकत नाही, काहीच उपयोग नाही. तुम्ही जिंदगीत सक्सेस होऊ शकत नाही जर या गोष्टी नाही केल्या. हा पार्ट आहे बिझनेसचा. पैसे मागावं लागेल, बोलावं लागेल. स्पॉट क्लोजिंग वेळ जागेवर म्हणजे थोडंसं बाहेर आल्यानंतर थोडंसं क्लोजिंग केलं आणि तुम्ही त्या व्यक्तीला छोट्या बाजूला हॉटेलला किंवा एखाद्या ठिकाणी गेले किंवा त्याच्या घरी गेले किंवा तुमच्या घरी बोलवलं, कुठं तरी एका निवांत ठिकाणी थोडंसं कागदावर काही गणित छोटे मोठे दाखवलं आणि पुढची गोष्ट केली. ओके. जर नाही झाला स्पॉट क्लोजिंग तर तो फॉलोअप मध्ये जात असतो. फॉलोअप मध्ये 12 घंट्याचा फॉलोअप.
अतिशय महत्वाचं आहे. ज्या घरामध्ये दुःखद घटना झालेली आहे ना, जोपर्यंत ती डेड बॉडी असते ना तोपर्यंत लोक चहा पाणी काहीच घेत नाही, नुसते रडत राहतात. जेव्हा त्याची विधी होऊन जातात, घरी येतात, रडत नाही पण शांत राहतात. म्हणजेच पहिल्या 12 घंटे जास्तीत जास्त शक्यता असते. 80% शक्यता आहे मित्रांनो जॉईन होण्याची. 100 म्हणू शकतो, 80 ते 100%. पण जर 24 घंट्यामध्ये गेलं तर ती शक्यता कमी होत असते. तो व्यक्ती वातावरणात जातो. प्रोटेक्शन टाकता आलं, फॉलोअप जर होत असेल तर प्रोटेक्शन टाकता आलं पाहिजे, मध्ये ब्रिज तयार करता आला पाहिजे. आलं लक्षात? ब्रिज करता आला पाहिजे म्हणजे अधून मधून कॉल करायचा, सहज बोलायचं, पैसे नाही मागायचे. सर पैशासाठी कॉल नाही केला बरं का, सहज म्हणलं बोलावं. तुम्हाला कळतं तो माणूस पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. प्रोटेक्शन म्हणजे टाकता येतं. सर हा बिझनेस तुम्ही प्लॅन 3 घंटे ऐकला आणि तुम्ही 3 मिनिटात सांगितलं समजणार नाही. या बिझनेस जर तुम्हाला करायचं तर आमची मदत घ्यावं लागेल, एज्युकेशन घ्यावं लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला करायचंय. जोपर्यंत प्रोसेस होत नाही, तुमचं लायसन्स जनरेट होत नाही, तोपर्यंत तुम्ही याच्याविषयी काही चर्चा करू नका. ओके. हा, फॉलोअप मध्ये लोकांना प्रोटेक्शन मध्ये ब्रिज तयार करून ठेवावा लागतो. नाहीतर 48 तासामध्ये जवळजवळ 30-40% शक्यता असते. परत वातावरण तयार करावं लागेल तुम्हाला, परत व्हिडिओ दाखवा लागतात, परत ते ठिकाणची सिच्युएशन तयार करावं लागेल, मग तो व्यक्ती परत त्या याच्यामध्ये जातो. आणि मला एक सांगायचंय, फॉलोअप घेताना ना लाज वाटू नका देऊ. आपल्या अपलाईनला कॉल करा, त्यांचा प्रॉपर गायडन्स घ्या. त्यांनी खूप ठोकरा खाल्ल्या, त्यांची मदत घ्या. ते प्रत्यक्ष येऊ शकले नाही तरी त्यांना कॉलवर विचारा, असा असा व्यक्ती त्याला कसं हँडल करू, जर तुम्ही कन्फ्युजन मध्ये असेल तर. पण तुम्ही उगाच प्रॅक्टिस करू नका. आलं लक्षात? कारण की तो गेस्ट सेमिनार पर्यंत आला, सीओ पर्यंत आला होता, तुम्ही होम मीटिंग केली होती किंवा 1 to 1 केलेलं होतं. यासाठी तुम्हाला सिनियरची मदत घ्यायची आहे. आणि त्यानंतर मित्रांनो अतिशय महत्वाचा पार्ट येतो. तो पार्ट म्हणजेच माहिती का, तुम्ही शिकू शकत नाही ना. बघा, मी गणिताचा शिक्षक होतो. मला इंग्रजी खूप खूप पुअर होतं, खूप खूप माझं इंग्रजी वाईट होतं. पण माझे दोन्ही पोरं इंग्रजी बोलतात. मी काय केलं, त्यांना शाळेमध्ये टाकलं, ऑर्चिन इंग्लिश स्कूलला. बरोबर आहे नाही? त्याची जबाबदारी त्या मावशीने घेतली बसमध्ये बसवायची, त्या शिपायाने घेतली, बरोबर आहे नाही, तिला संरक्षण करायची, त्या शिक्षकांनी घेतली, त्या हेडमास्टरना घेतली, त्या सुपरवायझरना घेतली, त्या संस्था चालकाने घेतली. सगळ्या लोकांनी जबाबदारी घेतली ना तिथं त्यांना. मी फक्त फीस भरली. आज तुम्हाला काय येऊ अगर नाही येऊ, तुम्हाला जर तुमचं फास्ट डेव्हलपिंग आणि ग्रुप मोठा करायचा असेल, टीम मोठी करायची असेल, कारण की मोठ्या इन्कम साठी मोठा व्हॅल्यूम पाहिजे, मोठा व्हॅल्यूम साठी मोठी टीम पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, आपल्या सिस्टमचा बेनिफिट घ्यायचा आहे. त्या सिस्टम मध्ये मित्रांनो ESSI युट्यूब चॅनल 89 रुपये, 89 रुपये. त्या ठिकाणी कमांडो ट्रेनिंग सिरीज आहे बघा आपल्या. आज अशी सिरीज आहे का सगळ्या करोडपती लोकांनी 1-1 घंटा त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि तुमच्या मनातला काही प्रश्न असेल ना, तुम्हाला जर लोकांचे लई प्रश्न येतात तर जातीला ऑब्जेक्शन हँडलिंग येतात. तुम्हाला प्रोडक्टचं नॉलेज पाहिजे, भरमसाठ प्रोडक्टचं नॉलेज. तुम्हाला रिझल्ट पाहिजे, रिझल्टच रिझल्ट. तुमच्या मनात जोही डाऊट आला ना, ESSL जायला आणि तिथे विचारायचं, तुम्हाला त्याचं सोल्युशन भेटते. स्टडी कंटिन्यू 1.5 ते 2 घंट्याचा स्टडी झालाच पाहिजे. आलं लक्षात? मग त्या ठिकाणी त्यासाठी तुम्हाला युट्यूब चॅनल आणि त्याच्यावर जो पेड कोर्स दिलेला आहे तो म्हणजे कमांडो ट्रेनिंग. या कमांडो ट्रेनिंग जर तुम्ही केलं मित्रांनो स्टेप बाय स्टेप, तर 100% कमांडो ट्रेनिंग केल्यानंतर खरंच कमांडो सारखा तुमच्यामध्ये पॉवर येणार. लक्षात येईल. त्यासोबतच अशोक तोडमल सरांचा स्पिरिच्युअल, अशोक तोडमल नावाने सरांचा जो काही युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर कोणत्याही बिझनेसच्या गोष्टी नाहीये. जो हॅपीनेस घरामध्ये येण्यासाठी जर ते व्हिडिओ बघितले तर लोकांचे छोटे छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आणि ते कधीच विसरणार नाही. धन्यवाद देतील, तुमच्यामुळं आम्ही त्या युट्यूबला गेलो, तिला मी व्हिडिओ बघितला आणि आमच्या घरातले हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. लक्षात ठेवा. म्हणजे हे सगळं तुम्हाला काय मोफत आहे मित्रांनो. आज सरांनी करोडो रुपये एक सिस्टम उभा करण्यासाठी केलंय. तुम्हाला फक्त बेनिफिट करायचं आहे. शाळा बांधायची गरज नाही करोड रुपये, त्याच्यात फक्त ऍडमिशन घ्यायचंय. 89 रुपये फक्त लाईफचे. बघा, एक वडापाव जरी खाल्ला 2-4 जणांनी किंवा तुम्ही जर एक मिसळ जरी खाल्ली लक्षात, तरी तुम्हाला 100 रुपये जातात. पण महिन्याभरासाठी 89 रुपये, त्याच्यातही लोक कंजूशी करणार. करोडो रुपयाचं नॉलेज भेटणार मित्रांनो. माहित नसेल तर सर्च करा आता ESSI, सबस्क्राईब करा आणि त्याला हे करा, पेडचं जे चॅनल पेड मध्ये करून घ्या. ओके. आणि त्यासोबतच मित्रांनो आता माहोल काय लागतो, माहोल. मी एक तुम्हाला या ठिकाणी सर्कल, हे बिझनेस सक्सेस बघा, सक्सेसफुल बिझनेस सायकल आहे. या सायकल बघा, या सायकलचा एक पार्ट म्हणजे सायकल म्हणजे सायकलचं जर आऱ्या खराब झाल्या असेल तर
चाक कसं डगडग करतं की नाही. हा, या बिझनेसच्या या बैलगाडी पाहिली का, बैलगाडीला आऱ्या असतात. जर बैलगाडीची एक जरी आरी खराब झाली तर ती खट्टडक खट्टडक वाजते आणि कधीतरी ती मोडते. तर मित्रांनो, या सायकलला लक्षात ठेवा. सर्वात महत्वाचा पार्ट काय याच्यातला बघा, जे झालं आपल्याला 100% युजर आणि वाय क्लिअर पाहिजे. लिस्ट बिल्डिंग तुमची झालीच पाहिजे, त्याच्याशिवाय सक्सेस होऊ शकत नाही मित्रांनो. प्रॉस्पेक्टिंग करताच आली पाहिजे, मॅन फॉर्म्युला वापरला पाहिजे, FORM करता आलं पाहिजे. अलग लक्षात. त्याच्यानंतर इन्व्हिटेशन नाही झालं तर काहीच उपयोग नाही. डायरेक्ट लोकांना भेटले, सगळं वेळ पैसा मेहनत वाया झाला. सगळं केलं पण जे STPच केली नाही, काहीच उपयोग होणार नाही. प्रेझेंटेशन करावं लागेल. काही लोकांनी प्लॅन पण दाखवला, सगळं केलं पण फॉलोअपच घेते नाही, अजिबात उपयोग होणार नाही. आणि यानंतर माहोल गरजेचा आहे. आणि माहोलसाठी माहिती का आपल्याकडे काय आहे? सक्सेस सेलिब्रेशन फंक्शन. सक्सेस सेलिब्रेशन फंक्शन मित्रांनो, पुण्याला झालं क्वालिटी सर्कल ट्रिमेंडस, संभाजीनगरला झालं ओव्हर क्राऊडेड, आणि आता नंबर येतोय 14 तारखेला अहिल्यानगर, 16 तारखेला नाशिक. सिरीज चालवले मित्रांनो. कुठं ना कुठं आज लोक 700 किलोमीटरहून संभाजीनगरला आले होते. आले का मित्रांनो? संभाजीनगरला, नागपूर, खानदेश, MP वरून आले होते लोक या प्रोग्रामसाठी. माहोल पाहिजे. मी मित्रांनो संभाजीनगरवरनं पुण्याला आलो होतो क्वालिटी सर्कलला 5-5.5 वर्षापूर्वी, म्हणून मला क्लॅरिटी आली. त्या ठिकाणी जो माहोल, जी गर्दी, जे शेअरिंग, जे स्पीच, जे अचिव्हमेंट्स बघितल्या, तिथं माझा विश्वास वाढला मित्रांनो. लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्हाला माहोलसाठी तुम्हाला आपले सक्सेस सेलिब्रेशन फंक्शन अतिशय गरजेचं आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही सगळं केलं पण लोकांना एज्युकेटेड नाही केलं, जर लोकांना सवय नाही लावली इव्हिनिंग मीटिंगची, जर तुम्ही युट्यूबची सवय नाही लावली, लोकांना स्टडीची सवय नाही लागली, तर लोक येतील आणि जातील. बसमध्ये लोक बसतात आणि अनेक लोक उतरतात. आलं लक्षात? अशी लोक होतील. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि जर तुम्हाला याला जेवढं फिरवायचं तेवढं फिरवा, जेवढं फास्ट फिरवायचं तेवढा फास्ट फिरवा. अंतर जर काटायचं असेल ना, तुम्हाला स्पीड वाढवावं लागतं. या सगळ्या ऍक्टिव्हिटी फास्ट करा मित्रांनो. आलं लक्षात? आणि आता तर आपल्याकडे आलेले आहे आयोनायझर, खतरनाक. 10 पटीनं बिझनेस वाढणार मित्रांनो. जे स्पीड होतं ना, जे चेक होते ना लोकांची, 10 पटीनं वाढणार आहे. तुम्ही जर बास्केटवर काम करत असाल ना, 7,500 PV, एक आयोनायझरला काय आहे माहिती का? 70,000 PV. जर तुम्ही कॉर्नरवर काम करत असाल ना, 15,000 PV, तर आता एक आयोनायझरला 1,00,000 PV आहे मित्रांनो. 10 पटीनं बिझनेस वाढणार आहे, 10 पटीनं स्पीड वाढणार आहे, 10 पटीनं चेक वाढणार आहे. बघा, समजून घ्या, अडॉप्ट करा, नॉलेज घ्या. सर म्हणतात ना, एक तर नॉलेज घ्या, मशीन बसवा, आणि लय मोठी संधी आलेली. ओके. तर या ठिकाणी मला बिझनेस सायकल झाली. आता शेवटचा आपली एक ऍक्टिव्हिटी चालू केलेली आहे मित्रांनो. ती ऍक्टिव्हिटी म्हणजेच काय? प्रोडक्ट सिरीज चालू केलेली आहे. ओके. तर ती प्रोडक्ट सिरीज मध्ये सर्वात महत्वाचं आपलं प्रोडक्ट म्हणजे ब्रँड प्रोडक्ट. आणि माझं भाग्य आहे की मला ते तुम्हाला सांगायला वेळ भेटलाय. ज्या प्रोडक्टनं माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदलाव आणला, ज्या प्रोडक्टमुळे आज माझ्या मिसेसचे, संजीवनी मॅडमचे 11 वर्ष जॉईंट लॉक होते, ऍसिडिटी, मायग्रेन, मला शुगर होती 2013 ते 2020. मी 5 वर्षापासून शुगर मुक्त आहे. माझ्या मिसेसचे सांधे लॉक होते, बसमध्ये बसू शकत नाही, एसी गाडी बसू शकत नव्हते. आज 24 तास एसी मध्ये राहिलं, बसमध्ये राहिलं तर, किंवा एसी कार मध्ये बसलं तरी काही होत नाही. आमच्या फॅमिलीमध्ये जो हेल्थ इश्यू सॉल्व्ह केलाय त्याच्यातलं सर्वात ब्रँड प्रोडक्ट म्हणजे आकाई सोना. आणि त्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही जर प्रोडक्ट विकायला गेले ना, तर प्रोडक्ट लगेच लोक म्हणतील काय प्रोडक्ट. डायरेक्ट प्रोडक्ट घेऊन जर गेले ना, तर लोक लय प्रश्न करतील. तर मी तुम्हाला 1, 2, 4, 5 मिनिटात सांगतोय. आज जेव्हा तुम्ही लोकांना भेटणार ना, भेटल्यानंतर चर्चा करा. लोकांना एकच म्हणायचं, त्या ठिकाणी जी पब्लिक असेल ना, त्याच्यामध्ये एक तरी व्यक्ती असतो 40-50 वर्षाचा असतो. त्याला विचारा. बघा, जुन्या काळामध्ये 2 गोष्टीसाठी पैसे लागत नव्हते. एक म्हणजे दवाखाना, दुसरी म्हणजे शाळा. तुम्हीच आठवा बरं, लय थंडी ताप आला तर आपल्या मलेरियाच्या गोळ्या भेटायच्या, त्या पांढऱ्या गोळ्या घरात. आपण शाळेमध्ये मलेरिया डॉक्टर आल्यावर कसं पळून जात होतो, किती लोक पळून गेले आठवा बरं. लयच आजारी झालं तर त्याला 2 रुपयाचा केस पेपर काढायचा आणि सरकारी दवाखान्यात न्यायचं. बरोबर आहे की नाही? म्हणजे विचार करा या ठिकाणी. एकच मिनिट. तर आज विचार करा की जुन्या काळामध्ये, म्हणजे जास्त जुना काळ नाही, 25 ते 30 वर्षापूर्वीचा
काळ विचारा. त्यावेळेस लोकांना शिक्षणासाठी पैसे लागत नव्हते आणि दवाखान्यासाठी पैसे लागत नव्हते. आलं का लक्षात? आज आपल्याकडे एक ब्रँड प्रॉडक्ट म्हणजे ते आकाश सोना, तर आपल्याकडे माहिती का हे 15 बेरीचं आहे, बरोबर आहे, हे 30 बेरीचं आहे आणि आता एक 45 बेरीचा आकाई गोल्ड. आलं का लक्षात? हे प्रोडक्ट आलेले. आता हे प्रोडक्ट बॅग मधून काढायच्या आधी तुम्हाला डिस्कशन काय करायचं, चर्चा करायची. जुन्या काळामध्ये 2 गोष्टीला पैसे लागत नव्हते, एक म्हणजे दवाखाना, दुसरं म्हणजे शाळा. का बरं लागत नव्हते बरं दवाखान्याला पैसे? कारण की त्यावेळेस लोक काय करायचे, हायब्रिड खात नव्हते, गावरान खात होते, माहिती का? त्यानंतर लोक पाणी जे पित होते ना, विहिरीचं पाणी पेले, बोरचं पाणी पेले, हापशाचं पाणी पेले, नदीचं पाणी पेले, नदी आटल्यानंतर ती वाळू बाजूला करून जिऱ्याचं पाणी पेले. आलं लक्षात आहे? तर त्या ठिकाणी पाण्यामध्ये सर्वात जास्त खनिज असताना हे लोक पाणी पित होते. त्यांच्या शरीराला जसं माणसाला एनर्जीसाठी ग्लुकोज लागतो, ग्लुकोज आपण भाजी पोळी जे काही खाऊ त्याच्यातून भेटतोय, पण आपल्या पेशीला काय पाहिजे, तर पेशीला खनिज, जीवनसत्व, ऑक्सिजन, प्रोटीन लागतात. त्याच्यात खनिज सर्वात जास्त पाण्यातून भेटत होती, बरोबर नाही? मग आता आपल्याला खरंच आपण पाणी पितो का? विहिरीचं पाणी पितो का? बोरचं पाणी पितोय का? पिऊच शकत नाहीये. 30-35 वर्षापूर्वी म्हणले होते एक व्यक्ती, पाणी विकत पिणारे लोक म्हणले वेडा झालाय. आम्हीच म्हणलं तर गोदावरी नदीच्या किनारी आमचं गाव आहे, असे बैल पाणी प्यायचे ना, आम्ही असं वंदोडीने पाणी पित होतो. अहो पाटाचं पाणी येत होतं, त्याच्यात आंघोळी करायचं आणि तेच पाणी प्यायचं. आलं का लक्षात? ज्या शेताला पाणी भरायचं त्याचंच गवत बाजूला करून पाणी पिलो, 2 हाताने वंदोडीनं पाणी पिलं आपण. विहिरीत कोणाची विहीर असताना ती बकेटही तुटलेली असायची, त्यांनी पाणी वर काढून 2 हाताने पाणी पिलेले आपण. आलं लक्षात? पण पाणी पिऊन 7-8 दिवस जगू शकत होते, एवढे खनिज पाण्यात होती. पण आज त्या व्यक्तीला कळलं का आज लोक शेतात युरिया वापरतात, तणनाशक, कीटकनाशक, बुरशीनाशक वापरतात. आज शहरीकरण झालेलं आहे, प्रत्येक खेड्यातला माणूस शहरात चाललाय. तुमच्या आजूबाजूला 15-20 वर्षापूर्वी काय होतं तुम्ही चेक करा, काहीच नव्हतं. आज तिथं शहरीकरण झाले, घरं झालेले, आणि ड्रेनेज लाईन आहे का बघा तिथं, सोच खड्डे झालेले. आणि ज्या शहरात ड्रेनेज लाईन येते किती फुटलेल्या आहे, किती चोरटे कनेक्शन घेतलेले लोकांनी, विचार करा. आणि मग तेच फुटलेले, तेच ड्रेनेज लाईनचं पाणी, हे पाणी पिऊ शकत नाही. म्हणून रिव्हर्स ऑस्मॉसिस आरो आला आणि त्या आरोनं काय केलं, प्रेशर पंपना, त्याला मेम्ब्रेन असतं, त्याचं जेवढं मेम्ब्रेन ती जाळी गुंडाळल्या जाते तेवढे त्याचे छिद्र बारीक होतात. लास्टला त्याचं छिद्र असतं केसाचे 80,000 भाग करू एवढं बारीक असतं, त्याच्यातून पाणी पासच होत नाही. आणि जो प्रेशर पंपना पाणी पास केला जातं ते 30% पिण्यायोग्य आणि 70% पाणी ड्रेन वॉटर, वेस्टेज वॉटर असतं. पण जे पिण्यायोग्य पाणी आहे ना, त्याच्यात केमिकल नाहीये, लेड नाहीये, ठीक आहे, त्याच्यात जे शरीराला घातक घटक नाहीये, बॅक्टेरिया नाहीये, पण जे उपयुक्त घटक लागत होते ना, गुड मिनरल्स, ते पण बाहेर काढले. आणि म्हणून आज पेशी वीक झालेल्या आहे. आलं लक्षात? पेशी वीक झालेल्या आहेत. याच्यासाठी जर तुम्ही आई नाही जरचे डेमो बघितले ना, जो व्यक्ती डेमो बघाल ना त्याचे होशच उडून जातील. आलं लक्षात आहे का? आपल्याला ज्या पाण्यातून काहीच भेटत नाही. आलं लक्षात? पूर्वी लोक रानमेवे खात होते, आमराई असत होती, सिजनेबल फळं खायची. आलं लक्षात? आता जांभूळ असे आपण एवढे खाल्ले, 1 रुपया खर्च येत नव्हता. आज 400, 500, 600 रुपये किलोनं जांभूळ भेटतात. खाऊ शकतो का आपण? अहो आपण आंब्याच्या शाखा ज्या आता निघतात ना, अशा साली सगट खाल्ल्या. आज केमिकलचे आंबे खाऊ शकतो का आपण? सीताफळाच्या सीझन मध्ये किती सीताफळ खाल्ले. आपल्या घराच्या समोर रामफळ कसे होते. रानमेवे, या फळांमध्ये खनिज असतात, मिनरल्स असतात आणि विटॅमिन्स असतात, जे आपल्या पेशीला पाहिजे. मित्रांनो, आज आपण कधीतरी खातो. पहिले गोडधोड खायला भेटत नव्हतं म्हणून फळं खात होते. आता आपण पाहुणे गेल्यानंतर गोडधोड मिठाई वगैरे नेतो, फळं कोणीच खात नाही. मग शरीराला पाहिजे ते घटक पाण्यातून भेटत नाही, फळं खात नाहीये. आज जर विचार केला, शरीराला पाहिजे ते घटकच भेटत नाही, म्हणून तुमच्या पेशी वीक झालेल्या आहे. जसं मजुराला कामाला लावलं आणि त्याला जेवाय खावायलाच नाही दिलं, तर 12-13 घंट्यांनी किंवा दुसऱ्या दिवशी जाऊन बघा, कोणी चक्कर येऊन पडले, कोणी गेलेलं आहे, कारण की खायलाच नाही भेटलं ना. मग आपण जे खातोय ग्लुकोज, ते एनर्जी तयार होते, पण पेशीला भेटतंय का? नाही. तुमच्या पेशी वीक झालेल्या आहे. बाहेरून तुम्ही कपडे चांगले घातले, सगळं काही चांगलंय, पण आतमधल्या पेशी वीक आहे. आणि मग तुम्हाला माहिती असेल, आपल्या शरीरामध्ये जे सेल्स बनतात, XY एकत्र येऊन जे सेल्स असतात, अनेक पेशीचा समूह तयार झाला, ऊती तयार झाला, अनेक ऊतीचा समूह तयार झाला, अवयव तयार झाले, अनेक अवयव एकत्र आले, अवयव संस्था तयार झाला, अनेक अवयव संस्था एकत्र आल्या, आपलं शरीर बनलं. सर्वात महत्वाचं, पेशी हा अतिशय महत्वाचा घटक आहे आणि त्या पेशीलाच काहीतरी भेटत नाहीये. दुसरी गोष्ट, आपल्याला पाण्यातून केमिकल भेटतंय, हवेतून केमिकल भेटते, फळभाज्या पालेभाज्यातून केमिकल भेटते, पाण्यातून, सगळं शरीरामध्ये विषारी घटक, टॉक्सिन तयार झालेले. आणि म्हणून आपलं वात, पित्त, कफ या 3 प्रवृत्ती बिघडलेल्या आहे.
वात पित्त कफ या 3 प्रवृत्ती बिघडलेल्या आहे. एक तर शरीरामध्ये विटॅमिन्स मिनरलची कमतरता आहे, दुसरं आपलं वात पित्त कफ बिघडलेलं आहे. आणि म्हणून या आजाराचं कारणच आपलं या 3 प्रवृत्ती आहे. आणि मग आज किती मोठे दवाखाने, एवढी टेक्नॉलॉजी, वैद्यकीय शास्त्र डेव्हलप झालं, याची किडनी त्याला, त्याचं लिव्हर त्याला, पण तो माणूस वाचतोय का बघा. मग एवढं करूनही उपयोग काय होत नाही, त्याच्या पाठीमागचा आहे मित्रांनो, ते जे काही केमिकलचे आपण ज्या ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंट घेतोय आपल्या शरीराला मॅच होत नाही. म्हणजेच काय, मातीची भिंत पडली तर मातीनंच रिपेअर होती, सिमेंटनं होती का बघा. अर्धी मातीची आणि अर्धी सिमेंटची. सिमेंटची भिंत पडली तर मातीने रिपेअर होते का. प्लास्टिकची खुर्ची तुटली तर प्लास्टिकनंच रिपेअर होती, लोखंडाने होते का. लोखंड तुटलं तर लोखंडानेच वेल्डिंग होतं, प्लास्टिकनं होतं का. याचा अर्थ काय होतो, ज्यानी बनलं त्यांनी तयार होतं, ज्यानी बनलं त्यांनी रिपेअर होतं, ज्यानी बनलं त्यांनीच रिपेअर होते. मग आपलं शरीर कशाने बनलंय, आपलं शरीर बनलं पंचमहाभूतांनी. अग्नी पृथ्वी जल वायू आकाश या 5 पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलंय. याच्यामध्ये जर काही बिघाड झाला, ज्याच्यामध्ये हे तत्व आहे त्यांनीच कायमस्वरूपी इलाज होऊ शकतो. का बरं माझी शुगर ओके झाली, आज मी शुगर मुक्त आहे. का बरं माझ्या मिसेसला क्रॉनिक आजार, जे अमेरिकेत पण फरक पाहू शकत नव्हता, माझ्या आईचं इन्सुलिन बंद झालेलं आहे, आज 90 वर्ष. याचं कारण काय मित्रांनो, या आकाश सोनामध्ये हे 5 आहे, अग्नी पृथ्वी जल वायू आकाश, हे सगळे घटक आहे. त्याच्यानंतर आपल्या शरीरामधली कमतरता भरून काढते. याच्यामध्ये बेरीज आहे. लक्षात, गुणकारी फळांचा अर्क आहे. अर्क म्हणजे माहिती का, तूप. तूप तूप कसं काढतो आपण, 4-5 लिटर दूध आटवल्यानंतर आपल्याला अर्धा किलो 1 किलो तूप भेटते. म्हणजे काय करतो, दुधाचं 6 लोणी तूप काढतो आणि त्याचा तुपाला कितीही दिवस ठेवा आपण, राहतं मित्रांनो. तसं आकाश सोना हा अर्क आहे, ज्यूस नाहीये, त्या फळांचा अर्क आहे. ज्या वेळेस आपण या 45 फळांचा सकाळी सकाळी अनाशा पोटी का गेला पाहिजे, आपल्या पिशी वेटिंगला आहे, वाट बघतात, मला काहीतरी भेटन, मला काय भेटन. तुम्ही सकाळी सकाळी उठल्या उठल्या चहा घेतात, कोणी थंड पाणी घेतात, काही उपयोग होत नाही. जे पिशीला पाहिजे तेच भेटत नाही. मग सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही 100 ml पाण्यामध्ये 20 ते 25 ml कोमट पाण्यामध्ये जर आकाश सोना घेतली, ती डायरेक्ट पेशीला भेटली, 1 घंटा काही घ्यायचं नाही का, त्याला पूर्णपणे पेशीपर्यंत पोहोचू द्यायचं. लक्षात, वेळ लागतो. आणि म्हणून एक अर्धा ते पाऊण तास 1 घंटा काहीच घ्यायचं नाही. बघा तुमच्या बॉडीला, तुमच्या सेल स्ट्रॉंग होणार, तुमच्या पेशी स्ट्रॉंग झाल्या, हेल्दी झाल्या, तर तुमच्या ऊती अवयव शरीर स्ट्रॉंग होणार, मुळावर काम करतोय. दुसरी गोष्ट, डिटॉक्स होणार, बॉडीतले केमिकल बाहेर काढले जाणार, टॉक्सिन बाहेर काढले जाणार, त्यामुळे तुमची वात पित्त कफ प्रवृत्ती नॉर्मल होणार. प्रत्येक बेरी आहे मित्रांनो, या 45 गुणकारी फळांमध्ये सर्वात महत्वाचा अकाई बेरी. अकाई बेरी या जगामध्ये सुपर फूड जे आहे ना, त्याच्यामधला टॉप 10 मध्ये येणारी बेरी आहे. सर्वात जास्त इम्युनिटी बूस्ट करणारे घटक या अकाई बेरीमध्ये आहे. अकाई बेरीमुळे मित्रांनो हार्टच्या समस्या, हेल्थच्या समस्या, स्किनच्या समस्या, डायजेशनच्या समस्या, त्याच्यामध्ये ड्रॅगन, किवी, आवळा, रासबेरी, गोजीबेरी या सगळ्या बेरी आहे. आणि बेरीमध्ये हायर लेवलचे इम्युनिटी बूस्टर, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असतात. आणि आज आपल्याला अँटीऑक्सिडंटची लई गरज आहे. कोरोना काळामध्ये ज्याच्या शरीरामध्ये प्रतिकारक शक्ती होती तोच वाचला, आणि प्रतिकारक शक्ती अँटीऑक्सिडंटमुळे वाचते. आज आपल्याला मार्केटमध्ये स्ट्रेस, ताण तणाव, त्याच्यामुळे फ्री रॅडिकल्स तयार होतात, आणि त्याच्यामुळे आज लोक डिप्रेशन मध्ये चालले, तणावामध्ये चालले. आणि याच्यातून बाहेर येण्यासाठी या आपल्या अकाई सोनाचा खूप मोठा फायदा होतो. जवळजवळ 150 प्रकारच्या आजारापासून आपण मुक्त राहू शकतो जर सकाळी अकाई सोना घेतलं तर. आणि जर ज्या व्यक्तीला व्याधी असेल ना, त्या व्यक्तीना या प्रोडक्टला जर घेतलं तर तो त्या व्याधीपासून, आजारापासून मुक्त होऊ शकतो. आणि जर तुम्हाला पाहिजे का मला व्याधीच नको, मला कोणता आजारच नको, तर त्या व्यक्तींना घ्या. भविष्यात तुम्हाला गोडचं पथ्य येणार नाही, तिखट खायचं पथ्य येणार नाही, तेलकट तुपकट खायचं पथ्य. आणि तुम्ही जगण्यामध्ये खाण्याचा रोल खूप महत्वाचा आहे. शरीर समाधानी हे खाण्यापिण्यातून होतं मित्रांनो. आणि म्हणून अकाई सोना प्रत्येक व्यक्तीला, निरोगी व्यक्तीला घ्यायलाच पाहिजे भविष्यात आजारीने पडण्यासाठी. आणि आजारी व्यक्तीने का घ्यायचंय, जर त्याला रिकव्हरी फास्ट व्हायचं आहे आणि कायम स्वरूपीचा इलाज करायचा असेल तर अकाई सोना बेस्ट प्रोडक्ट आहे. तुम्ही घ्या, मग तुम्हाला कळणार आहे. ओके, तर चला, यासाठी आपल्या युट्यूबला जा आणि प्रत्येक प्रोडक्टचा डीप स्टडी दिलेला आहे. ऐका, बघा, वाचा, समजा, मग कळणार तुम्हाला. सनेजनं आज 250 प्रोडक्ट दिले नाही, खतरनाक आहे. ओके, तर चला, दररोज संध्याकाळी 8 वाजता कुठं पण असेल तर या क्लासेसला अटेंड करायचंय.
तर मला असं वाटतं तुम्ही शेवटपर्यंत थांबले. तुमचं काहीतरी स्वप्न आहे, तुमची काहीतरी इच्छा आहे, तुमची 100% तुम्ही तुमच्या फॅमिलीबद्दल, परिवाराबद्दल,